समास पाचवा. चत्वार जिन्नस निरूपण नाम. एकच जिन्नस आहे, त्याचे 4 भाग. ते कोणते 4 भाग महत्त्वाचे नाही, कारण दुसरीच ओवी आपल्याला हे सांगेल. परब्रह्म सकळाहून वेगळे, परब्रह्म सकळाहून आगळे, नाना कल्पने निराळे परब्रह्म ते. सगळ्याहून निराळे म्हणजे काय? सगळ्यांच्यात आहे आणि शिवाय बाहेर आहे. मी माझ्या एका अंशाने हे विश्व निर्माण केलं असं भगवंत गीतेत सांगतो. मदंशेनं, एका अंशानं, म्हणजे बाकीचा मी या विश्वाच्या बाहेर आहे. जो निर्माण करतो तो निर्मितीपेक्षा बाहेर असतो. आपण काल अनेक उदाहरणं बघितली की सोनार हा कितीही सूक्ष्म डिझाईन करत असला तरी तो सोन्यापेक्षा निराळा आहे हे आपल्याला पटतं ना. म्हणून सोन्याच्या बाहेर राहून तो सोन्याला आकार देतो. कुंभार मातीला आकार देतो मडक्याच्या बाहेर राहून. पण बाहेर राहिल्याशिवाय आकार देता येत नाही, बाहेर राहिल्याशिवाय चालना घडवत नाही. आता शिक्षकसुद्धा सर्व प्रकारचे व्यसन संपन्न झालेले शिक्षक आहेत. अपवाद चांगले असतील शिक्षक, तर त्यांचं आर्ग्युमेंट काय असतं? आम्हीसुद्धा समाजाचाच भाग आहोत की नाही. बरोबर. मग समाजात जर चुका झालेल्या आहेत, समाज जर अडलेला आहे कुठल्या ठिकाणी, त्याला जर पुश करायचे, पुढे ढकलायचे, तर समाजाच्या बाहेर नको का शिक्षकांनी जायला? समाजाच्या बाहेर म्हणजे कुठे जायचं? समाज ज्या दिशेनं जातो त्याच्या विरुद्ध दिशेने. ही गीतेत सांगितलेली दिशा आहे. ज्यावेळेला बहुसंख्य लोक झोपलेले असतात त्यावेळेला शिक्षकांनी जागं राहायला पाहिजे, आणि ज्यावेळेला बहुसंख्य लोक जागे असतात त्यावेळेला शिक्षकांनी झोपायला पाहिजे. आता जागणं आणि झोपणं हा शरीराचा भाग नाही आहे, ती प्रवृत्ती आहे. म्हणजे एखादा सेल लागला, सगळे लोक तिकडे जात आहेत, शिक्षक जाणार नाही. तो दुसरीकडे सत्संग असेल तिथे जाईल. सत्संगाच्या शेजारी जर सेलचा तो हॉल असेल तर तिथे लोक येतील, समोरच्या शेजारच्या सत्संगाला जाणार नाहीत. हे नवीन लोकांबद्दल नाही आहे, हे येणाऱ्या लोकांबद्दलही आहे. येणार होतो हो, पण पुढचं वाक्य कशाला पुरं करता? कारण ते खोटं असतं वाक्य. खरं असतं तर तुम्ही आला असतात ना. एक्सक्यूज ज्या अर्थी सांगतो त्या अर्थी बऱ्याच वेळा ती खोटी असते एक्सक्यूज. म्हणून जिथे लोकांची प्रवृत्ती आहे तिकडे याची निवृत्ती आहे, आणि जिथे लोकांची निवृत्ती आहे, लोकांना नकोच आहे सत्संग, लोकांना नकोच आहे वाचन, लोकांना नकोच आहे चिंतन, लोकांना नकोच आहे स्वतःचं ॲनालिसिस. आपण सकाळी शब्द वापरले होते ना की स्वतःची असेसमेंट लोकांना नको आहे. दुसऱ्याची असेसमेंट करायला तयार आहे फ्री ऑफ चार्ज. दुसऱ्याचे ॲडव्होकेट बनायला फ्री ऑफ चार्ज तयार होत. स्वतःचं जजमेंट, मी हे केलं ते बरोबर होतं का कृत्य, मी मला साक्षी भावानं पाहून जजमेंट करायला शिकलं पाहिजे माझं. आपण दुसऱ्याचं जजमेंट करतो. तिसरा कॉमेंट शब्द वापरला. कॉमेंट्स म्हणजे निंदा. दुसऱ्यावर किती कॉमेंट्स करतो, किती निंदा करतो. मग तोच प्रश्न आपल्यावर आल्यानंतर जगणं अशक्य होतं, कारण ते सगळी कॉमेंट्स आपल्याकडे परत येतात लाईक अ बूमरँग. बूमरँग नावाचं ऑस्ट्रेलियात तिथल्या लोकांनी केलेलं, साध्या पूर्वीच्या लोकांनी केलेलं एक अस्त्र आहे म्हणा. ते फिरून कितीही टाकलं तरी ते परत टाकणाऱ्याच्या हातात येतं. तुम्ही दुसऱ्याला वाईट बोला ते तुमच्याकडेच येतं, दुसऱ्याला चांगलं बोला ते तुमच्याचकडे येतं. दुसऱ्याला फसवा तुमच्याकडे येतं, दुसऱ्याला उपयोगी पडा तुमच्याचकडे येतं. म्हणून सगळं तुमच्याचकडे आहे, दुसऱ्यावर कशाला फोकस करता? म्हणून आपण म्हणलं होतं की ज्या वेळेला आपण विचार करतो कुठली मेंट पाहिजे, असेसमेंट नको, जजमेंट नको, कॉमेंट नको, पनिशमेंट नको, कमिटमेंट पाहिजे. सोपं आहे, कमिटमेंट पाहिजे. आज शेवटचा आपण निरोप घेणार आहोत दासबोधाचा. समर्थानं आपण कोणती कमिटमेंट? मी आय कमिट मायसेल्फ, मी हे करीन. त्यांनी शेवटी सांगितलं आहे काही करा म्हणून. बघा तुम्ही, परब्रह्माचं काहीच तुळेना, हा एक मुख्य जिन्साना दुसरा जिनस नाना कल्पना मूळ माया. फक्त ब्रह्म हेच खरं आहे, बाकीचे सगळे जिन्नस काळाच्या ओघात जन्मतात, जगतात आणि मरतात, निर्माण होतात आणि नष्ट होतात. आपल्या सगळ्या वस्तू ज्या बाजारातून घेतो त्याची गॅरंटी काय, वॉरंटी काय? ऑलवेज इन टर्म्स ऑफ इयर्स. बरोबर. ज्यावेळेला बल्ब्स वगैरे पहिल्यांदा आले ते इतके आवर्स हा जळेल, आवर्स होते ते, पण शेवटी कुठली तरी क्वांटिटी आहे की नाही. मी ज्यावेळेला जन्मलो त्यावेळेला किती श्वासानंतर मी मरणार आहे हे जवळजवळ निश्चित झालं असेल. तो श्वास मला माहीत नाही, माझी अडचण आहे, ती माझी संधी आहे.
मला जर कळलं अजून 11 श्वासानंतर मी मेलो आहे तर धिस कॅन बी माय लास्ट ब्रेथ, आत्ताच मी मरेल, कळलं तर. कळत नाही यात गंमत आहे. केव्हा गंमत आहे? प्रत्येक श्वास शेवटचा आहे मानणं. हे किती अवघड आहे, पण हेच सोपं आहे, हेच आवश्यक आहे. प्रत्येक श्वास शेवटचा आहे. शेवटच्या श्वासाला, शेवटच्या घडीला माणूस खोटं बोलत नाही असा समज आहे आणि कोर्टानं ते मान्य केलेलं आहे. डाईंग मॅन स्टेटमेंट इज ॲक्सेप्टेड ॲज ट्रूथ. मग मी हा श्वास शेवटचा आहे, वाईट कशाला वागू? हा श्वास शेवटचा आहे, खोटं कशाला बोलू? हा श्वास शेवटचा आहे, दुसऱ्याला फसवू कशाला? हा श्वास शेवटचा आहे. समजलं तर मग नाम का नको घ्यायला? हा श्वास शेवटचा आहे. लोकांना मदत का नको करायला? हा श्वास शेवटचा आहे. लोकांना बरं वाटेल असं का नको बोलायला? बघा ना. म्हणून मरणाचे स्मरण असावे, हरिभक्तीचं सादर व्हावे. हे हरिभक्तीचं सादर व्हावे, नंतर मरणाचे स्मरण असावे. ज्याला मरणाचं स्मरण आहे ना तो जिवंतपणी सुटला, जीवनमुक्त झाला. आणि ज्याला मरणाचं स्मरण नाही आहे, गाफील राहिला, आपल्याला अजून बरीच वर्ष जगायचे, तो फसला. तो या मायाजालात फसतो. हे म्हणतात त्याप्रमाणे पुन्हा पुन्हा जन्मतो. आता एक जन्माबद्दल एक ओवी आहे, ती नंतर बघूया. परब्रह्माचं काहीच तोळे ना. मला जर विचाराल ना तर एक फार सुंदर कल्पना आहे. आपल्याला अर्धाच इतिहास माहीत असतो. इतिहासात न शिरणं बरं. काय भयंकर शिकलो आहे आपण, नाही काय भयंकर शिकवलं आहे आपल्याला, भयंकर शिकवलेलं आहे. आता बरं आहे, जगाला येते, भारतात जरा उशिरा कळेल, पण आज परदेशात आजच कळलेलं आहे, आत्ताच कळलेलं आहे, कालच कळलेलं आहे की भारतातली संस्कृती हजारो वर्षांची जुनी आहे. ही मंदिरच साक्ष देत आहेत. मंदिर हे लक्षात ठेवा. आणि आपण गप्प बसलो तरी ते लोक आता कळणार आहेत की त्यांना आपली इमेज काय होती की भारत हा स्नेक चार्मर्सचा, साधू संन्याशांचा आणि सर्प नागांचा देश आहे. ही कुठपर्यंत कल्पना होती ब्रिटिश राज्य येईतोपर्यंत. मग त्यांनी अशी आपल्यावर शिक्षण पद्धती लागली की शरीरानं आपण ब्राऊन राहू पण मनानं आपण व्हाईट मॅनचे गुलाम हो. ही बेंटिंगची आपण म्हणतो ना, आपल्याला शिक्षण पद्धती दिली की शरीरानं ते भारतीय राहतील पण मनाने ते पूर्णपणे ब्रिटिश होतील. जे जे फॉरेन ते चांगलं, अशी आपली मानसिकता आजही आहे. मी त्यातून सुटणार आहे का? हो, मी सुटेन. फॉरेन ते चांगलं ही कल्पना मी घालवेन. विचार करा तुम्ही, ज्या वेळेला मी मनानं गुलाम होणं थांबणे त्याच वेळेला मी खरा स्वतंत्र होणार आहे. शरीरानं मी स्वतंत्र आहे, कुठेही जाऊ शकतो, माझ्याकडे पैसे नाही आहे. मनानं मी गुलाम आहे. मनानं मी स्वतंत्र असेल तर मी देवाच्या लवकर जवळ पोटेल. तुकारामाचे अभंग बुडवले हे आपण म्हणतो, माहीत आहे आपल्याला. कुणाच्या आज्ञेनं बुडवले? रामेश्वर भट्टांच्या आज्ञेनं बुडवले. बुडवताना त्यांनी सांगितलं हे अभंग तरले तर तुझे अभंग श्रेष्ठ मी मानेन. असं नाथांच्या मराठी भागवतालाही झालं होतं. भागवत मराठीतून सांगायचं नाही. हे कोणी सांगितलं? एकनाथांच्या मुलानं सांगितलं, हरिपंडित. आणि तो सोडून गेला कारण त्यांनी एक क्षणी आईला विचारलं तुला मुलगा पाहिजे का पती? तो म्हणजे ऑफकोर्स पती, तू जा निघून. कारण हे कार्य करतायत ते मला माहीत आहे. काही हजार लोक भागवत ऐकायला यायला लागले मराठीतून. संस्कृत कुणाला कळतं? तू वाचतोस ते कदाचित तुला कळत असेल कारण तू पंडित आहेस. मला काही कळत नाही भागवत. मराठीतलं भागवत मला कळतं आहे. हे चांगलं कार्य करत आहे. शेवटी लिहिलं आणि काशीला गेले. काशीच्या पंडितांची मान्यता मिळवायला त्यांनी नेहमीप्रमाणे हे ठीक आहे, हे बरं आहे, पण शेवटी काशी विश्वनाथांनी सांगितलं पाहिजे. मग नेहमीप्रमाणे त्यांनी परीक्षा घेतली. ग्रंथ खाली ठेव, सगळ्यात खाली भागवताचा ग्रंथ, त्याच्यावर संस्कृताचा ग्रंथ, त्याच्यावर इतर पुराणं, वर गीता. आणि शेजारतीच्या वेळेला सगळ्यांनी ते बघून दार बंद केलं. उद्या काकड आरतीला ज्या वेळेला दार उघडू त्यावेळेला जर खाली ठेवलेलं मराठी भागवत वरती आलं असेल तर आम्ही मान्यता देऊ. असं 3 दिवस झालं आणि मग हत्तीवरून मिरवणूक भागवत ग्रंथाची. भागवत करताना वरती बसला. तो पुढे चालत होते. हरिपंडित आला आणि विचारतो इतरांना की मिरवणूक कुणाची आहे? बसलेलं तर कुणीच दिसत नाही. ते म्हणाले तो ग्रंथ ठेवलाय तो दिसत नाही का? हां, ग्रंथ दिसतोय. कुणाचा आहे? ते नाही का समोर चालले? बघितलं तर आपले वडील. त्यांनी साष्टांग नमस्कार घातला. माझं चुकलं. जर काशीत काशी विश्वनाथाच्या आणि विद्वानांच्या मान्यतेनं हा ग्रंथ श्रेष्ठ ठरतो तर मी चुकत होतो, तुम्ही बरोबर आहात, मी घरी परत येतो, मला क्षमा करा. हा प्रसंग काशीला घडलेला आहे. तुकारामाच्या बाबतीत काय झालं? 13व्या तुकाराम म्हणाले काही हे इंद्रायणी, तू सगळ्यांची माता आहेस, माझीही माता आहे. माझ्या जीवनमरणाचा प्रश्न आहे. मी प्रायोपवेशन करणार जोपर्यंत माझ्या वह्या तरंगत वरती येत नाहीत तोपर्यंत. वह्या आल्या नाहीत वरती तर मी मरेन बस.
अन्न नाही पाणी नाही, त्याला प्रायोपवेशन म्हणतात. असा उपवास की ज्यावेळेला फक्त हवा घेतली जाते, ज्यावेळेला संपेल त्यावेळेला संपेल. 13व्या दिवशी वह्यावरती आल्या. त्याचं वर्णन फार सुंदर केलेलं. वह्या झाल्या लाह्या. लाह्या पाण्यावर तरंगतात की नाही, वह्या लाह्या झाल्या, त्या तरंगायला लागल्या आणि रामेश्वर भट्ट तुकारामाला शरण जाऊन त्यांची आरती लिहिलेली आहे. तुम्ही डोळ्यासमोर हे चित्र आणा. काही चित्र आपण मुद्दामून डोळ्यासमोर आणावीत. प्रार्थना करताना, ध्यान करताना दुसरे विचार करायचे, तर हे चित्र का नाही करायचं? आपण एक तुला बघितलेले कृष्णाचे, सुवर्ण तुला, की सगळं सोनं घातलं तरी कृष्ण जड आहे. आणि नंतर रुक्मिणीने भक्तिभावानं दिलेलं एक तुळशीचं पान जे पिवळं झालेलं होतं, हे लक्षात ठेवा. पिवळं म्हणजे सोनं, येलो मेटल म्हणतात त्याला. ही खरं त्याची किंमत आहे, येलो मेटल. एरवी गोल्ड 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 आपण केलेलं आहे. तर ते घातल्याबरोबर ते पारडं खाली गेलं आणि कृष्णाचं पारडं वरती आलं. ही एक सुवर्ण तुला आपल्याला माहीत आहे. आता ही तुला लक्षात ठेवा. तुकारामाची तुला करायचं ठरवलं. एका पारड्यात तुकारामाला बसवलं, सगळी संपत्ती घातली दुसऱ्या पारड्यात, तुकारामाचं पारडं खाली आहे. त्या आरतीत ते काय म्हणतात? तुकिता तुकयासी ब्रह्म तुकासी आले आरती तुकारामा. म्हणजे तुकिता म्हणजे तोलता. तुकारामाला तोलायला निघाल्यानंतर दुसऱ्या पारड्यात ब्रह्म घातल्याखेरीज तुकारामाची तुला झाली नाही. तुकाराम ब्रह्मापेक्षा श्रेष्ठ आहे. कारण हे सगळं जग तर घातलंच होतं आधी. कल्पना करा. तुकिता तुकयासी ब्रह्म तुकासी आले. इथे काय म्हणलेलं आहे? परब्रह्मासी कोणी तुळे ना. कारण का की परब्रह्म सगळ्यातच श्रेष्ठ आहे. परब्रह्माचं काहीच तोळे ना. हा एक मुख्य जिन्साना. जिन्साना म्हणजे मटेरियल, एकच मटेरियल आहे. नुसतं सगळीकडे फक्त ब्रह्म आहे. कल्पना करा, नुसता सगळीकडे ओंकार भरून राहिलेला आहे. ओंकार. आता हे विश्व संपलं तरी ओंकार उरणारच आहे. आता इथून पुढे जूनपर्यंतचे 6 महिने एक प्रसंग घडतोय विश्वात. सोलर फ्लेअर्स म्हणतात त्याला. सूर्याच्या झळा, सूर्याचे झोत, अग्नीचे, हे सगळ्यात जास्त या 6 महिन्यात असणार आहेत. आत्ताच कधीतरी सूर्य पृथ्वीच्या सगळ्यात जवळ असणार आहे. जवळ म्हणजे सुद्धा काही कोटी किलोमीटर्स, हे लक्षात ठेवा. पण त्या ज्या ज्वाला सूर्याच्या निघणार आहेत त्यामुळे जगातली यंत्रणा बंद पडेल, ज्याला आपण कम्युनिकेशन यंत्रणा म्हणतो. डिजिटलसुद्धा यंत्रावर त्याचा प्रभाव पडेल. हे जे सॅटेलाईट्स वगैरे उडत आहेत त्यांच्या उडण्यावर म्हणजे ऑर्बिटमध्ये फिरण्यावर प्रभाव पडेल. माणसाच्या आरोग्यावर प्रभाव पडेल. पाणी वगैरे सगळ्यावर प्रभाव पडेल. पाणी गरम झाल्यामुळे जलजीवन संपण्याची शक्यता आहे. हे 6 महिने. आता इतकं काही घडेल का असं नाही, पण हे सगळं घडल्यानंतर तुझ्याकडे पाणी आहे ते त्या मानाने थंड आहे, युद्ध घडते. आता इथून पुढची युद्ध पाण्यासाठीच असतील असं जे म्हणलेलं आहे, आता ती परिस्थिती आलेली आहे जूनपर्यंत. जून नंतर या सोलर फ्लेअर्स ज्याला म्हणतात त्यांची झळा थोड्या थोड्या कमी होतील. सूर्य तरीसुद्धा अजून 4 वर्ष हा प्रकार घडत राहणार आहे. ह्या 4 वर्षात मेलो तर मेलोच, हा, हे लक्षात ठेवा. 4 वर्षात जर वाचलो आपण तर एकच आहे, ह्यांच्या पायाशी राहायचं. ह्यांच्या पायाला घट्ट धरून ठेवायचं. शरणम प्रपद्ये, तुला शरण आहे. ह्यांना भीती नाही आहे. आणि समजा ह्यांना भीती असेल, 4 वर्षात यांच्या पायाला धरलं आणि तरीसुद्धा वाईट झालं. पायाला धरलेलं असताना मेला, त्यांच्याकडेच गेलात तुम्ही. शंकराला धरून ठेवलेला मार्कंडेय त्याला यमसुद्धा मारू शकत नाही. यम म्हणतो की एक लक्षात ठेव, आता तुझा काळ आणि वेळ आलेली आहे. वेळ ही हा क्षण मी पाश टाकणार आहे, बघूया काय होतं ते. आणि तो पाश टाकायला लागतो. इतक्यात त्या शिवलिंगातून शिव प्रकटतो त्रिशूल घेऊन. आणि तो म्हणतो की तू कल्पना करतो कुठला देव आहे? तो म्हणतो आय एम गॉड ऑफ डेथ. बरोबर, पण आय एम गॉड ऑफ टाईम. डेथ्स कितीतरी घडतात काळाच्या ओघात. त्यावेळेला यम नमस्कार करतो आणि म्हणतो या मुलाकडे आम्ही परत येणार नाही, म्हणून तो चिरंजीव झाला. 8वा चिरंजीव मार्कंडेय. विचार करा. म्हणून यांच्या पायाला धरून बसणं म्हणजे सतत नाम घेणं, यांचं स्मरण ठेवणं. महाराजांचा आवडता शब्द आहे अखंड अनुसंधान टिकवणं. अनुसंधान म्हणजे महाराजच सगळं करून राहिलेलं आहे. हा विचार मनात टिकवणं. नुसतं महाराज 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 श्रीराम जयराम 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 हे नाही, उपयोग नाही. हा पोपट झाला किंवा ते यंत्र झालं. महाराजांचा प्रभाव सतत मनात राहायला पाहिजे. नळाला पाणी आलं, महाराजांच्या इच्छेमुळे. तुम्हाला वाटेल खरंच हे महाराजांच्या इच्छेमुळे घडतं. मी खूप विचार करून, खूप वाचन करून, अनेकांशी चर्चा करून पूर्वायुष्यात तुम्हाला हे सगळं सांगतोय की महाराजांच्या इच्छेशिवाय पानसुद्धा हलत नाही. हे जे विधान आहे संतांचं मला पटत नव्हतं, पण नंतर पटलं. एका 12वीच्याच मुलांनी सांगितलं, सर आय ऑब्जेक्ट. म्हटलं ठीक आहे. आणि लाऊंजमध्ये, मांडवीच्या हॉटेलच्या लाऊंजमध्ये हा कोर्स होता.
तिथे बुशेस ठेवलेले होते निरनिराळे, तू उभा राहिला काय तुम्ही सांगता त्यांच्या इच्छेनं पान हलतं. मी बघा फू 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 पानं हलवून दाखवले त्यांनी. म्हटलं हे करत राहा तू 150 वर्ष हे करत राहा. हे एवढं कसं जमेल मला. पटलं ना तुला. हे तुझं फू चालू आहे त्यांच्या इच्छेमुळे. कोणत्या क्षणी स्विच ऑफ होईल कळणार आहे तुला नाही ना. कल्पना करा. इट सो हॅपन म्हणजे असं घडू नये पण असं घडलं की एका सुंदर अपघातात, मी सुंदरच म्हणतो कारण ते ट्रिक्स करत होते, वरचं मोटरसायकलचं उचलत होते वगैरे, मेला. हा मुलगा जो फू फू करून पानं हलवत होता पुढच्या आठवड्यात गेला हो. आमच्या शाळेचा विद्यार्थी. त्याच्याबद्दल वाईट वाटायचं का. इन थिअरी हो, इन प्रॅक्टिस नो. हेच उत्तर आहे. हेच उत्तर आहे. काय मूर्खासारखी तुम्ही ट्रिक्स करता. तिथे ट्रिक्सच्या खाली लिहिलेलं असतं ना हे सगळ्या ट्रिक्स आहेत, या कॅमेऱ्याच्या ट्रिक्स आहेत, हे प्लीज करू नका. मग काय प्रचंड हे सांगत बसत नाही. पण मला पटलेलं तुम्हाला सांगतो. वर्षाच्या शेवटी सांगितलं, वर्षाच्या सुरुवातीला सांगतो, दासबोधाच्या शेवटी सांगतो. त्यांच्या इच्छेशिवाय पानसुद्धा हलत नाही. आणि हे मला पटत नसेल तर माझं ज्ञान कमी आहे. मी म्हणतो संतांचं ज्ञानेश्वरांचं ज्ञान कमी आहे आपल्यापेक्षा. हे आम्ही समजत होतो. पण ज्यावेळेला त्यांना शरण घेऊन त्यांच्या ग्रंथांचे अर्थ केले. विज्ञानाचं बॅकग्राऊंड तर होतच होतं की आता सोलर फ्लेअर्स वगैरे सांगतो हे सगळं विज्ञान आहे. विज्ञानाचं बॅकग्राऊंड आहेच. विज्ञानाचा पाया आहे विचाराला. संत अल्टिमेट आहे. पण कधी कधी मी म्हणतो तुकाराम अल्टिमेट आहे, आईन्स्टाईन अल्टिमेट आहे. तर मी कधी ध्यान करताना ध्यानापूर्वी काही चित्र बघतो आणि ध्यानात जातो. त्यापैकी एक चित्र माझं ठरलेलं आहे. मगाशी सांगितलं सुवर्ण तुला, इकडे कृष्णन, इकडे रुक्मिणीचं पान हे बघतो, इकडे तुकाराम आहेत आणि इकडे ब्रह्म घातलेलं आहे हे बघतो. किंवा अगदी वरती आईन्स्टाईन आणि तुकाराम गप्पा मारत बसलेले आहेत. ह्याही चित्र मी नेहमी बघतो. कुठल्या भाषेत भाषा कशाला पाहिजे. आपल्या भाषांच्यापेक्षा वरची भाषा नाही आहे की ज्या भाषेत तो अल्टिमेट संत आणि तो अल्टिमेट वैज्ञानिक बोलत नसतील. कारण दोघं एकच भाषा बोलतात की. तो जे म्हणतो अणुरणिया ठोकडा तुका आकाश एवढा, हेच आईन्स्टाईन सांगतो. बरोबर आहे की नाही. तुकाराम जे म्हणतो की मी ब्रह्मांडाचं आपोषण घेतो. तुम्ही केशवायनमा नारायण आचमन घेता ना, मी ब्रह्मांडाचंच आचमन घेतो. हे काय त्यांची कविता आहे काय. आर्किमिडीज तेच म्हणतो मला पृथ्वीच्या बाहेर एक जागा द्या, एक फलक्रम द्या, एक टेकू द्या आणि एक स्ट्रॉंग तरफ द्या लिव्हर, मी पृथ्वी ओलांडून फेकून देईन. तुकाराम तेच म्हणतो. हे लक्षात घ्या. वैज्ञानिकांची भाषा ही इन्फरन्सची भाषा आहे. संतांची भाषा ही बऱ्यापैकी एक्सपिरियन्सची भाषा आहे. इन्फरन्स वैज्ञानिकांचा प्रत्यक्ष केव्हा बनतो, व्हेन दे प्रूव्ह द थिंग इन द लॅबॉरेटरी. आणि दे प्रूव्ह. पण ते म्हणतात एक गोष्ट प्रूव्ह केल्यानंतर 10 गोष्टी प्रूव्ह करायच्या राहिल्यात हे आम्हाला कळतं. हा वैज्ञानिक आहे. काल सहज एक बघत होतो शॉर्ट्स मी बघतो आणि मी ॲस्ट्रॉनॉमी वगैरे अशी चांगली शॉर्ट्स बघतो. त्याच्यात त्यांनी आईन्स्टाईन दाखवला होता आणि स्टीफन हॉकिंग दाखवला होता. आईन्स्टाईन देवाचं अस्तित्व म्हणतो, स्टीफन हॉकिंग मानत नाही. आणि दोघंही ग्रेट. हा अत्यंत गणिती ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाईम. आणि हा म्हणतो टाईम इज द 4th डायमेन्शन. तुम्ही लेंथ ब्रेड्थ आणि विड्थ ह्याच्यामध्ये काही गुंतून पडलेला आहात. आत्ता आम्ही कुठे आहोत. आता याची लेंथ सांगायची, याची विड्थ सांगायची, याची हाईट सांगायची. असं करून तुम्ही आत्ता हा सत्संग कुठे चालला आहे सांगणार. टाईम इज नॉट द डायमेन्शन सांगा ना. तुम्ही लेंथ ब्रेडथमध्ये एखाद्या वेळेला स्पेस डिफाईन करता. व्हॉट अबाउट टाईम. हा सत्संग किती वाजता सुरू झालेला आहे, इतक्या वाजता. आत्ता चालू आहे का, आहे. टाईम इज द 4th डायमेन्शन हे सांगणारा. आणि तुकाराम ह्याच्याही पलीकडचं सांगतो ना. हे काळ वगैरे काय सांगता. काळाची सुरुवात झाली ओमपासून, काळाची सुरुवात झाली आदी शक्तीपासून, आदी नादापासून आणि मुख्य म्हणजे परब्रह्मापासून. ते परब्रह्मच आम्ही आहोत. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, बोलले जे ऋषी साच भावे वर्ताया. 5000 वर्षापूर्वी पाणिनी पतंजलींनी जे सांगून ठेवलेलं आहे ते 2025 साली सुद्धा जगता येतं हे सांगायला आम्ही आलेलो आहोत. अशी माणसं आजही आहे. लक्षात ठेवा तुम्ही. आणि केवळ बुद्धीच्या पातळीवर आहे, चिंतनाच्या पातळीवर आहे. हे बाकी सगळी माकडं आहेत. मन भावना वगैरे सगळी माकडं आहेत. त्या माकडानं खेळवायला शिकूया ना आपण. त्यांच्या गळ्यात दोरी बांधा नामाची, डमरू वाजवा नामाचा आणि त्याला नाचवायला शिका. हे मन आहे तुमचं. मन हे माकड आहे. आणि तुम्ही माकड खेळण्याचं आपण म्हणतो दरवेशी म्हणतात, अस्वल वगैरे करणारा माकडाचं त्याला जमुरे जमुरे वगैरे आपण म्हणतो ना. तेवढंच आहे आपलं. आपण ते होऊया. आपण माकड होतो. आपल्याला दुसरे जण नाचवतात.
ऑफिसमध्ये बॉस नाचवतो, घरी नवरा किंवा बायको नाचवते, लहान मूल नाचवतो, बाबा आईस्क्रीम द्यायचं कबूल केलं होतं, चला. हे विचार करा तुम्ही. म्हणून मला सांगतो, अगदी परवाची घटना आहे. आम्ही अशा काळातून आलेलो आहोत, आम्ही अशा पिढीचे प्रतिनिधी आहोत की आम्हाला या गोष्टी सुचतच नाही. परवा मी एकाला सहज म्हणतो की आम्ही मडगावमध्ये प्रवेश केलेला, आम्ही इथे आहोत, प्लीज जॉईन. कशासाठी? वी विल हॅव टी टुगेदर. एक मडवाच्या हॉटेलचं नाव सांगितलं, कम स्ट्रेट होम, वी विल हॅव टी फ्रॉम दॅट हॉटेल. मला कळलंच नाही की स्विगीनं चहासुद्धा मागवता येतो. मला माहीतच नव्हतं की स्विगीने. आम्ही पोचेतोपर्यंत त्या हॉटेलचे पदार्थ तिथे पोचलेले होते. हे आमच्या लक्षातच येत नाही. लक्षात येत नाही म्हणून आमचं काही बिघडत नाही. हे उलट प्रकृती चांगली राहते. कारण असले जे पदार्थ आणले जातात ते तसलेच असतात. ते काय मी सांगायला पाहिजे काय? विचार करा तुम्ही. इतकं जग आहे ना, म्हणजे मला जायचीच गरज नाही आहे. जगच माझ्याकडे येतं. अरे परमेश्वर माझ्याकडे आणता येईल. अयोध्येचा प्रसाद आपल्याकडे आलेला आहे, आणला आहे. महाराजांच्या पुण्यतिथीचा प्रवास आपल्याकडे आलेला आहे, आपण आज आणलेला आहे. आम्ही कशाला जायला पाहिजे महाराजांकडे? महाराजच येतील की आमच्याकडे? येतात बिचारे, निरनिराळ्या रूपातून येतात. पण मला कळत नाही, कारण माझी तेवढी तयारी नसते. तयारी होईपर्यंत या वाक्याला काही अर्थ नाही. मी हलणार नाही, तुम्हीच माझ्याकडे या. तयारी झालेल्यावरचं वाक्य आहे. आम्ही ते डायलॉग मारतो, मी कशाला जाऊ, तेच येतील. ते येतात निरनिराळ्या रूपाने, मला कळतच नाही. अरे ते कावळ्याच्या रूपाने सुद्धा येतात, पण मी हाकलून देतो त्या कावळ्याला. आणि नंतर ते म्हणतात, अरे मी आज काव काव करत आलो होतो रे. ते काव काव नव्हतं, ते राम राम होतं, तुला आठवण करून देण्यासाठी. पण तुम्हाला उडवून लावलंस. बघूया आता पुन्हा कधी योग येत होते. हे आपलं चाललं आहे. आपल्याला कळतच नाही महाराज कोणकोणत्या रूपातून येत आहेत. म्हणून सकाळी, अगदी सकाळी एकाग्रता म्हणजे काय? एक अग्र, अग्र म्हणजे टोक. सगळ्यांच्यात परमेश्वराला पहा, हा एक आहे, हा एक आहे, हा एक आहे, हा एक आहे, हा एक आहे. झाली की एकाग्र. ही द्विविधता, विविधता केव्हा येते? मी निराळा, तो निराळा. मी निराळा, ही खुर्ची निराळी. मी निराळा, कागद निराळा. कसलं निराळा? मी आणि कागद एकच आहे. कुठल्या पातळीवर? याच्यात परमेश्वर आहे, माझ्यात परमेश्वर आहे. खुर्ची मला आधार देते तासन तास, ज्यात परमेश्वर आहे. सगळीकडे परमेश्वर पाहणं, याला एकाग्रता म्हणलेलं आहे, याला अद्वैत म्हणलेलं आहे, आणि याला शांती, समाधान, आनंद म्हणलेला आहे. हे लक्षात ठेवा. शेवटी तेच सांगितलेलं आहे, परब्रह्माचं काहीच तोळेना. हा एक मुख्य जिन्साना, एकच आहे फक्त. दुसरा जिन्नस नाना कल्पना मूळ माया. हे कल्पना आहे. आता मी परमात्मापासून निराळा आहे, ही कल्पना आहे. मी परमात्माच आहे, मला जाणीव नाही आहे. कधी कधी जाणीव होते, पण मला ते स्मरण उरत नाही, अनुसंधान उरत नाही. हा प्रॉब्लेम आहे. सतत स्मरण उरणं की मी त्यांचं आहे, ते माझ्यात आहे, अंशरूपाने माझ्यात आहे. मी त्यांना जोडलं गेलो की ते संपूर्ण माझेच झाले. हा विचार सतत मनात ठेवला. त्याच्यासाठी रोज सत्संग पाहिजे. रोज जमणार नाही. रोज प्रवचन आहे महाराजांचं. सकाळी ऐकूया, रात्री वाचूया. लक्षात ठेव, मी नेहमी सांगतो, सकाळी ऐका प्रवचन, रात्री वाचा प्रवचन. ऐकलेल्याच्या प्रकाशात तो दिवस घालवा. आणि कसा दिवस गेला हे रात्री पहान झोपा प्रार्थना करून. महाराज सकाळी तुम्ही सांगितलं होतं ते वाक्य मला आवडलं होतं. वागायला जमलं नाही होतं असं, सुधारा मला, म्हणून प्रार्थना करा. आजचा दिवस हा गेला, उद्याचा आजच्यापेक्षा चांगलाच होते. चांगलाच होते म्हणजे मी आजच्यापेक्षा उद्या जरा जास्त बरा होते. जास्त म्हणजे अंशाने हो. एकदम काय बदलणार आहे? रावणाचा राम होणार नाही. प्रोसेस सुरू झाली पाहिजे बदलण्याची. पुढे काय सांगतात ते बघा. निश्चळी चंचळ चेतले म्हणूनही चैतन्य बोलले. आता हे निश्चल आहेत, महाराज वगैरे हलणारे नाही आहेत, पण आपल्या कल्याणासाठी ते गोंधळाला आले. आपल्या कल्याणासाठी ते इथे येऊन बसलेत, आपल्या कल्याणासाठी. म्हणून ते निश्चल आहेत. त्याच्यात जर चेतना आली की त्याला चैतन्य म्हणायचं. ब्रह्मचैतन्य म्हणजे सगळीकडे व्यापून असलेलं चैतन्य आपले सद्गुरू आहे. निश्चळी चंचल चेतले म्हणून चैतन्य बोलले. गुण समानत्वे झाले गुण साम्य ऐसे. गुण समानत्व, सत्व रज तम समप्रमाणात आहे. आपण कफ वात पित्त समप्रमाणात म्हणजे आरोग्य. बदललं प्रमाण की आपण आजारी पडतो. आणि सगळ्यांत कुणाचंच कफ वात पित्त सारखं नसतं. आपण म्हणतो याची पित्त प्रकृती आहे म्हणजे पित्त जास्त आहे. कफ प्रकृती, वात प्रकृती आयुर्वेदाची भाषा आहे. पण हे लक्षात ठेवा अध्यात्माचे की तम रज आणि सत्व हे समप्रमाणात तर खूप चांगलं आहे. हळूहळू रजाचं तमात, रज म्हणजे आळस आणि नाही तम म्हणजे आळस, त्याचा रज म्हणजे अत्यंत ॲक्टिव्हिटी, आणि सत्व म्हणजे शांत, आवश्यक तेवढीच हालचाल.
आवश्यक तेवढंच येणं जाणं, आवश्यक तेवढीच खरेदी, आवश्यक तेवढंच कन्झम्पशन, म्हणजे अन्न पाणी आवश्यक तेवढंच, मग आरोग्य चांगलं राहील शरीराचं आणि मनाचं, हे सांगितलेलं आहे. पुढे बघा ना तुम्ही, अर्धनारी नटेश्वर तोची षड्गुणैश्वर्य. ईश्वराचे 6 गुण सांगितलेले आहेत. म्हणजे औदार्य, सौंदर्य, ज्ञान, सामर्थ्य असेच, पण सगळे चांगले गुण आहेत, त्याला ईश्वर म्हणायचं. मग त्यातले अर्धे नारीचे आणि अर्धे नराचे. अर्ध नारी नटेश्वर, नटेश्वर म्हणजे शंकर आणि नारी म्हणजे शक्ती, शिवशक्ती. सहज तुम्हाला ओघात आलं म्हणून सांगतो, येत्या सेकंड सॅटर्डेला बाहेरून काही नर्तिका येणार आहेत, त्यांचे भरतनाट्यमध्ये शिवशक्ती थीम सादर करणार आहेत संध्याकाळी 7 ते 8 वांतेला, सेकंड सॅटर्डेची उपासना. आणि त्यांनी गेल्या वेळेला रामायण केलं होतं, कारण त्यावेळेला रामललाची स्थापना होत होती. सुंदर रामायण केलेलं होतं आणि लोकांना ते आवडलं. आता तोच ग्रुप पुन्हा येतो आहे सेवा करण्यासाठी. त्यातले काही महाराजांचे अनुगृहीत आहेत, आपल्यापेक्षा पुढे गेलेले उपासक आहेत, पण ते इथे येऊन हे सादर करणारे नृत्य शिवशक्ती हा थीम आहे, म्हणजे अर्धनारी नटेश्वर. आता अर्धनारी नटेश्वर ते कसं दाखवतात, शेवटचं दृश्य ते पाहिलं तरी या. म्हणजे 8ला 5 मिनिटं कमी असताना पोचा, आधी नाही पोचणार, आवर टाईम इज प्रेशस. काय प्रेशस, मला गंमत वाटते, पण गंमत बघा, त्या शिवशक्ती अर्धनारी नटेश्वर कसं ते नृत्यातून दाखवतात. चित्रातून काढणं सोपं आहे, नृत्यातून निरनिराळ्या हालचाली करत अशी एक शेवटी पोज घ्यायची, ही नारी आहे आणि हा नटेश्वर आहे. बघा तुम्ही, अर्धनारी नटेश्वर तोची षड्गुणेश्वर, प्रकृती पुरुषाचा विचार शिवशक्ती. शिव म्हणजे पुरुष आहे आणि शक्ती म्हणजे प्रकृती आहे. नुसता शिव प्रकृतीशिवाय किंवा शक्तीशिवाय काही करू शकत नाही. एक उदाहरण मी मुलांनासुद्धा 4थीच्या पटेल असं देतो, की तुमचा TV चालू आहे, बरोबर, TV नुसती TVची बॉक्स आहे किंवा तुमचा मोबाईलचा हँडसेट आहे, तो शिव आहे, तो ज्याच्यावर चालतो, ती बॅटरी किंवा ही शक्ती आहे. शक्ती संपली की शिवाचं शव होतं, म्हणून शिवाच्या शिवरची जी टोपी आहे ती शक्ती आहे, ती गेली की शव म्हणजे प्रेत झालं. आणि म्हणून ते चित्र डोळ्यासमोर, हे आणखीन एक चित्र मी ध्यानाच्या पूर्वी बघतो, शिवाचं शव झालेलं आहे, पडलेलं आहे आणि त्यातून शक्ती बाहेर निघालेली आहे काळाची, कारण तो काळाचा देव आहे आणि ती त्याच्या छातीवर नाच करते, त्याचाच त्रिशूल घेऊन. हे पुराणातला प्रसंग आहे हा. अनेक शंकराच्या देवळात मागे भिंतीवर हे चित्र अनेक मंदिरात लावलेलं असतं. लोकांना कळत नाही प्रसंग, पण काल महत्त्वाचा का काली शक्ती महत्त्वाची. काली शक्ती नसेल तर काल काय हो, काल आज नाही, काल मेला, काळ मरेल जर शक्ती नसेल तर. आणि कालाची शक्ती काली, आणि ती काळी आहे कारण मृत्यू आपण काळा समजलेला आहोत. लाईफ इज लाईट अँड डेथ इज डार्कनेस, आणि म्हणून ती काली शक्ती आहे. ती म्हणते की तुला काय वाटतं की तू सगळं तांडव करतोस, मी जर गेलो तर तू तिसरा डोळा उघडून जाळून टाकतोस, आणि तुझ्यातली दाहिनी शक्ती मी आहे, अग्निशक्ती मी आहे. तू नृत्य करतोस, ते नृत्य तू पदन्यास करतोस ना, ती न्यासिनी शक्ती मी आहे. चलन करा, चालिनी शक्ती मी आहे. पटत नाही, नंदी वगैरे म्हणतात की आम्हाला काही पटत नाही. ती बाहेर निघालो वगैरे शिव धाडकन आडवा पडतो. नंदीला वाटतं काय झालं, 108 बोलवायची का, 108च बोलवायची, पण ओम नमः शिवायची जपमाळ ती सुद्धा 108 मण्यांचीच आहे. खूप अर्थ या सगळ्याला. कधीतरी तोच विषय मांडूया, आपण लक्षात घ्या, 108 इज नॉट जस्ट अ नंबर. हां, पुढे आहे. तर त्यामुळे काय, अर्धनारी नटेश्वर तोची षड्गुणेश्वर, प्रकृती पुरुषाचा विचार शिवशक्ती, नाना शब्द, नाना स्पर्श, नाना रूप, नाना रस, नाना गंध, ते विशेष नरदेह जाणे. आपली 5 इंद्रिय आहेत, 5 इंद्रियांची 5 कामं. तुम्हाला एक सांगतो, ऑर्गॅनिझम म्हणजे निरनिराळे ऑर्गन्स एकत्र येतात अँड दे ॲक्ट ऑर फंक्शन इन, आपण म्हणतो ऑर्गनाइज्ड वे. ऑर्गनायझेशन, ऑर्गन आणि ऑर्गॅनिझम. आपल्याकडे डोळ्याचं आणि कानाचं रचना निरळी आहे की हो, स्थान निरळ आहे शरीरावरचं, पण कानाने अटेन्शन ऐकल्यानंतर ते पाहून आपण सगळं करतो. म्हणजे सगळं मिळून एक कार्य करतो. आणि या कार्याची सीट परत परत तुम्हाला तो इंटेलिजन्स आहे, आणि तो आपण गहाण टाकलेला आहे. आपली बुद्धी गहाण टाकलेली, म्हणजे सावकाराकडे ती टाकून आपण घेतले, आणि त्याच्यात ते सगळी प्लेजर, स्विगी, हे सगळं चाललेलं आहे ना, बुद्धी गहाण टाकून. काहीतरी तुम्ही तारण दिल्याशिवाय, सिक्युरिटी ठेवल्याशिवाय बँक लोन काय देणार आहे. आपण भिकाऱ्यासारखे जातो,
मला पाहिजे नोकरी, मला पाहिजे इन्क्रिमेंट, मला पाहिजे बोनस. कशासाठी? हे प्लेजर्स घेण्यासाठी, हे कार घेण्यासाठी, हे इतकं सगळं सांगून चालूच आहे. कारण हा कलियुगाचा नियम आहे. कलियुगात मला सत्ययुगाचा अनुभव घ्यायचा असेल, फर्स्ट स्टॉप, रिव्हर्स अँड गो, गेट गोईंग. त्या प्रवाहात जायला काय मेलेले मासे प्रवाहात जातात. आपण बघितलं, जिवंत मासे प्रवाहाच्या विरुद्ध पोहतात. मुद्दामून बघा, मेलेला मासा जसं लाकूड वाहत जसं प्रेत वाहत जातं प्रवाहाच्या दिशेने, प्रवाहाच्या दिशेने. आपण प्रवाहाच्या दिशेने जातो. आपली घरं प्रवाहाच्या दिशेने आहे. डेकोरेशन तेच, त्याचंच इंटेरियर, त्याच्याच प्रकारचं ते. श्रीमंतांची घरं एकसारखी असतात, गरिबाची झोपडी युनिक असते. हे टॉल्स्टॉयचं वाक्य लक्षात ठेवा. एव्हरी पुअर मॅन्स हट इज युनिक. त्याच्यात काहीतरी निराळ असेल. रिच मॅन्स पॅलेसेस आर आयडेंटिकल. आपली मिडल क्लासची घरं बघा ना, घरात गेल्यानंतर काय आमचे हिरवे पडदे, तुमचे निळे पडदे, निळ्या पडद्याला मॅचिंग आमचं फर्निचर, तुमचं फर्निचर, तुमचा या भिंतीला त्या भिंतीला टी व्ही, आमचा कुठेतरी मध्ये टेकणारा टी व्ही. एवढाच फरक आहे की हो? काय फरक आहे? जवळजवळ काही फरक नाही आहे. काही म्हणून संत येतच नाहीत अशा घरात, आणि आले तरी तेवढ्यापुरतेच येतात. गरिबाची झोपडी, या झोपडीत माझ्या मरुनी जिवंत व्हावे, या झोपडीत माझ्या. किती झोपडी आहे, युनिक झोपडी आहे. तुमच्यात आणि माझ्यात काहीच फरक नाही आहे का? फरक पडतो कुठल्या पातळीवर? या पातळीवर पडतो. आता या पातळीचं स्ट्रक्चर एकच आहे, फंक्शन निराळ आहे. माझी मेमरीची स्पेस आणि तुमची मेमरीची स्पेस अगदी सारखी आहे प्रत्येकाची, पण प्रत्येकाच्या मेमरी स्पेसमध्ये कुठली मेमरी स्टोअर झालेली आहे हा फरक आहे की नाही? सगळ्या निगेटिव्ह मेमरीज आर स्टोअर्ड. कुणी अपमान केला, कोण काय बोललं, आणि इतकंच नाही, ॲलर्ट राहतो मी, परत तशी संधी केला परतून देणार, ते तसंच बोलणार. त्यांनी अपमान केला, मी प्रति अपमान करणार. आय एम वेटिंग फॉर द ऑपॉर्च्युनिटी. केवढी शक्ती, केवढं अटेन्शन गेलं कशासाठी? अपमानाचा बदला घेण्यासाठी. विसरून जा ना. फॉरगेट अँड फॉरगिव्ह. इफ यू कांट फॉरगिव्ह, फॉरगेट. अँड फॉरगेट सोपं आहे. आपण विसरतो महत्त्वाच्या गोष्टी. आपण नाम घ्यायला विसरतो, किती गोष्टी आपण महत्त्वाच्या विसरतो. श्वास घ्यायला विसरत नाही, कारण ती देहाची मागणी आहे. लक्षात ठेवा, देहाने सांगितलं की श्वास पुरे झाले आता, की आपल्याला ठरवून सुद्धा श्वास मिळणार नाही. जगतोय. मगाशी सकाळी बघितलं होतं ना, श्वास आणि निश्वास म्हणजे ब्रीदिंग इन श्वास, ब्रीदिंग आउट निश्वास, ही देहाची मागणी आहे. ते थांबलं की मी मरणार आहे. आणि सगळं आपण जीवन जगण्यासाठी नाही, जिवंत राहण्यासाठी करतो. वी हॅव लॉस्ट आवर लाईफ इन लिव्हिंग. वाक्य लिहून घ्या. वी हॅव लॉस्ट आवर लाईफ इन लिव्हिंग. वी हॅव लॉस्ट आवर नॉलेज इन इन्फॉर्मेशन. फक्त इन्फॉर्मेशन आहे आपल्याकडे, नॉलेज नाही आहे. आपल्याकडे जीवन आहे, जिवंत राहणे, सर्वायवल. जीवन करी जीवित्वा. जीवित्व म्हणजे सर्वायवल. त्याच्यासाठी अन्न. अन्नाचा उद्देश काय? जीवन मिळवणं. आणि एक वाक्य लक्षात ठेवा, माणूस हा या पृथ्वीच्या पाठीवरचा एकमेव प्राणी ज्याला जीवन आहे. अदर्स आर ओनली लिव्हिंग बिईंग्स. वी हॅव लाईफ. त्या गायंडोळाला, त्या व्हायरसला काही लाईफ आहे? लिव्हिंग. बट दे ऑल्सो सर्वाईव्ह. दे वॉन्ट टू सर्वाईव्ह. मी सर्वायवलच मुख्य मानले का? अनफॉर्च्युनेटली यस. जो बेल्ट मी कमरेवर बांधतो त्याच्या वरचा भाग मी विसरलोच आहे देहाचा. फक्त खालचा देह जो पशुच आहे. म्हणून नाभीच मी विसरलो आहे. नाभीपासून छाती, छातीपासून कंठ, कंठापासून हे म्हणजे भ्रूमध्य, आणि भ्रूमध्यापासून मस्तकाचा. हा मी माणूस आहे. क्रमाक्रमाने वर जाणारी माझी उपासना आहे. खाली काय हो? खाली मी पडतोच आहे. प्रपंच पतनच आहे. आणि तुम्हाला सांगतो, कुठल्याही संतांनी प्रपंच किंवा देह याची निंदा अकारण केलेली नाही आहे. काय तुम्ही प्रेताला जर साजेशृंगार केला तर कसं वाटेल? प्रेताला साजेशृंगार नाही ना. सुवासिनी नाही आहे, नवरा मेलेला आहे, आणि ढळढळीत कुंकू लावून मंगळसूत्र. शेजारी बाकीचे म्हणतात तिच्या डोक्यावर परिणाम झालेला आहे. याच्या उलट कपाळाला कुंकू नाही आणि मंगळसूत्र वगैरे जोरात घातलेलं आहे. काय उपयोग आहे? धव गेलेला आहे. गत धवा विधवा झालेली आहे. आता या शृंगाराला काय अर्थ आहे? प्रेताला साजे शृंगाराला काय अर्थ आहे? आणि मागेही तुम्हाला सांगितलं होतं, आता पोट तिडकीने तुम्हाला सांगतोय की या संपूर्ण शृंगाराच्या बाबतीत, दागिन्यांच्या बाबतीत एक सुंदर क्रियापद आहे मराठीत, मढवणे. काय सुंदर दागिन्यांनी मढवली होती, त्यातलं मढ महत्त्वाचं आहे. मढ म्हणजे प्रेत, आणि मढवणे म्हणजे प्रेताला केलेला साजे शृंगार. काय ते आपण रंगवतो, काय ते हे करतो. लक्षात ठेवा,
काय खरं आणि काय खोटं हे मी विसरतो, कारण प्रत्येक इव्हेंटला मी ब्युटी पार्लरमध्ये जातो. स्त्रिया जातात, पुरुष जातात. हल्ली युनिसेक्स केलेत, म्हणजे अर्ध्या भागात पुरुषांचा सलोन आहे, तिथे स्त्रिया काम करतात, इकडे स्त्रियांचा सलोन आहे, तिकडे पुरुष काम करतात. गर्दीच गर्दी, युनिसेक्स. कम उलट आहे सगळं, भास आहे सगळा. सुटलं पाहिजे त्यातून. 2025चा हा संकल्प पाहिजे. जर आता मी दासबोधातून ज्ञानेश्वरीकडे जाणार असेल तर मी सुटलो पाहिजे याच्यातून. काही जीवन होती या लोकांची. आपण आता 400 वर्षानंतर हे वाचतोय. काल एक विचार वाचला की तुम्हाला एखाद्या पुस्तकाला बक्षीस द्यायचं असेल तर 200 वर्षानंतर द्या. म्हणजे 200 वर्ष ते पुस्तक लोकांना हवंसं वाटतं, वाचावंसं वाटतं, त्या पुस्तकाला तुम्ही नोबेल प्राईज वगैरे द्या. आता हे 400 वर्ष झालं हा ग्रंथ लिहून, टवटवीत आहे. आपण 2025 सालीचा अभ्यास करतोय आणि रस घेऊन अभ्यास करतोय, नाहीतर आपण आलो नसतो ना, हे लक्षात ठेवा. 700 वर्ष ज्ञानेश्वरी, हजारो वर्षांचे वेद आहेत. त्यांना पुरस्कार द्या. पण आपण त्यांचा तिरस्कार करतो आणि पुरस्कार कुठल्याला देतो? काल प्रसिद्ध झालेलं पुस्तक, याला अकादमी पुरस्कार, त्याला तो पुरस्कार, त्याला तो पुरस्कार. पुरस्कार करणाऱ्यांचा आपल्याला बिलकुल जेलसी नाही आहे, द्वेष तर बिलकुल नाही आहे, कारण स्पर्धाच नाही आहे. जीवनातली स्पर्धा काढून टाका, स्पर्धा स्वतःशी करूया. इफ यू वॉन्ट टू हेट, यू हॅव टू हेट हेट, गांधीजींचं वाक्य आहे. तुम्हाला द्वेष केल्याशिवाय राहतच नाही. द्वेषाचा द्वेष करा की. तुम्हाला स्पर्धा राहत नाही. कॉम्पीट विथ युअर सेल्फ. यू वॉन्ट टू गेट अँग्री विथ युअर सेल्फ. अजून मला पहाटे 4ला उठायला जमत नाही, अजून मी सूर्योदयानंतर सुद्धा झोपून राहतो. गेट अँग्री विथ युअर सेल्फ. गेट ग्रीडी फॉर नाम. कसं कमी, आता ह्या वेळेला इतकं काल झालं नाही, आज झालं पाहिजे. गेट ग्रीडी. मग हे जे काम, क्रोध वगैरे जे दोष आहेत ना, ते सगळे दोष स्वतःला अप्लाय करा उपासनेसाठी. देहाच्या पातळीवर काम आहे, क्रोध आहे, लोभ आहे, देहाच्या पातळीवर दोष आहे. पण हे जर मी स्वतःसाठी वापरले तर ते गुण आहेत अध्यात्मातले, हे लक्षात ठेवा. पुढे काय नाना शब्द, नाना स्पर्श बघितलं, हे सगळे नरदेहाचे इंद्रियातून घेतलेले विषय आहेत. गंध नाकाचा विषय आहे. कुत्र्याला वगैरे गंध येत नसेल का असेल, पण तो खातो ना, कुजलेलं सडलेलं काय असेल ते, आपल्याला गंध येतो. आपण तिकडून नको रे जायला, तिकडे सगळा दुर्गंध आहे, या रस्त्याने जाऊया, हे आपण म्हणतो. आपण चॉईस निवडतो. चॉईस निवडतो म्हणून आपल्याला विकृती किंवा संस्कृती आहे. आपल्याला विकृतीचा चॉईस आहे. विकृती म्हणजे विकार महत्त्वाचे आहेत. पता नाही माझं. संस्कृती म्हणजे माझं उन्नयन आहे, मी वरती जाणार आहे. जनावरांना फक्त प्रकृती आहे. असे एक्स वाय ॲक्सिस काढा, सरळ हॉरिझॉन्टल लाईन जनावर आहेत. मग हत्ती असू दे किंवा चीटी, मुंगी असू दे, सगळ्यांची जनावरं जन्मल्यापासून मृत्यूपर्यंत फक्त जगायचं जगायचं जगायचं. बघा आपल्याला कशासाठी जगायचं? जेवणासाठी जीवन का जीवनासाठी जेवण? हा चॉईस आपण 2025 साली करूया ना. आपण तरी बाहेरचं वगैरे खाणं, आत्ता अगदी येण्यापूर्वी सांगत होता मी, निक्षून सांगितलं पुण्याहून आलेल्या पाहुण्यांना की जे माझ्या मुलीचे सासरे वगैरे होते, 2 दिवस तुम्ही इकडे एक कण अन्नाचा बाहेरून आणला जाणार नाही या घरात. ते इतके कंटाळले, आधीच्या विमानानं जाऊया का? कारण बाहेर खाल्ल्याशिवाय, बाहेर प्यायल्याशिवाय, आणि सगळे वरच्या जातीचे, उच्च शिक्षित, अत्यंत श्रीमंत, माझ्या एका मित्राच्या मुलीचे हे सगळे आले होते. तो म्हटला 2 दिवस 48 तास घरात केलेलं खायचं. 60 जण होते. 3-4 बायकांनी मिळून स्वयंपाक केला, साधं जेवण केलं. अपेय पान नाही आणि अखाद्य खाद्य नाही. माझ्याकडे आलेला फॉलो माय रूल्स अँड दे यू विल नॉट रिपेंट. जाताना तुम्ही म्हणाल की 2 दिवस जरा बरं वाटलं, एकही अजीर्णाचा ढेकर आला नाही, कारण कमीच खाल्लं गेलं ना. असं खूप पाय रोवून आपण सांगणार आहोत की निदान स्वतःला नाही म्हणजे नाही, नाही जाणार, नाही पाणार, नाही करणार, नाही खाणार, नाही पिणार. स्वतःला डिनाय करणार आहोत काही गोष्टी. 2025 साली नुकतेच 5 दिवस झाले, अजून आठवडा नाही झाला. संकल्प करू शकतो, आय विल डिनाय दीज थिंग्स टू माय सेल्फ. आणि कुठल्या आहेत? अत्यंत माझ्या आरोग्याला, विशेषतः मनाच्या आरोग्याला, विशेषतः ब्रेनला. थिंकिंग इज गेटिंग एफेक्टेड. तुम्हाला सांगितलं होतं ना, एक विषय मांडायचा आहे ज्ञानेश्वरीच्या संदर्भात, म्हणजे ब्रेन रॉट.
सगळ्यांचे मेंदू सडलेले आहेत, कुजलेले आहेत, डिकम्पोज झालेले आहेत, सगळ्यांचे अंडरलाईन. त्यामुळे कुणालाच कळत नाही आहे, कुणालाच कळत नाही. 100 पैकी 17 मार्काचा हायेस्ट आहे. त्याला गोल्ड मेडल देणार तुम्ही? म्हणजे रनिंगमध्ये इंटरनॅशनल रेकॉर्ड समजा 1500ला 5 मिनिटांचे, हा अर्ध्या तासात पळाला, गोल्ड मेडल देणार तुम्ही त्याला? 17 हायेस्ट आहे तो. बाबा मी हायेस्ट आलेला आहे. किती मार्क? 17 आउट ऑफ 100. या हायेस्टला काही अर्थ आहे का? तसे आपण सगळेजण डल झालेलो आहोत. हे डलिंग केव्हा सुरू झालं? ज्या वेळेला इलेक्ट्रिकल गुड्स आपल्याकडे आले. म्हणजे उदाहरणार्थ फ्रीज आला, टेलिव्हिजनसुद्धा बऱ्यापैकी इलेक्ट्रिकल, त्याच्यात डिजिटल आहे, पण सांगतो तुम्हाला, इलेक्ट्रॉनिक्स ज्या वेळेला आलं ना, कम्प्युटर नंतर, कम्प्युटर काय, लॅपटॉप काय, आणि सध्याचं अत्यंत द बेस्ट अँड द वर्स्ट काय असेल तर तुमचा मोबाईल. आता याच्या पुढचं काय असणार आहे? यायला लागलेलं आहे, फार भयंकर आहे ते. मला याच्यापासून वाचवायचं. म्हणजे 2 डोळ्यांच्या मागे आणि कानाच्या मध्ये असलेला माझा मेंदू मला वाचवायचा आहे. अजून आपण वाचवू शकतो. आणि मग एवढ्या उपासनेनं आपल्याला एवढं फळ मिळेल. आता मिळतच नाही, कारण मी शिणलेलो आहे, थकलेलो आहे, माझं मन थकलेलं आहे, माझे डोळे विझू विझू झालेले आहेत. बघा ना, हे आपण म्हणतो पण थकतो. नको ते पाहतो, नको तितकं पाहतो, नको ते खातो, नको त्या वेळेला खातो. हे नको ते नको ते नको ते किती करतो. ड्रॉप दिस नको ते, आणि नको ते काय ते आपल्याला कळतं. ड्रॉप दिस. आणि हा प्रत्येकाने निर्णय घ्यायचा आहे. प्रवचनात करून किंवा पार्लमेंटमध्ये कायदा करून या गोष्टी घडत नाहीत. स्वतः ठरवायला पाहिजे. विचार करा तुम्ही या गोष्टीचा. आणि पुढच्या 2 समासात हेच सांगितलेलं आहे. अमूल्य रत्ने नाना वस्त्रे, नाना याने नाना शास्त्रे, नाना विद्या कळा शास्त्रे. कळा म्हणजे कला, नरदेह जाणे. त्यातल्या त्यात नरदेह मोठा आहे. तुम्हाला मी सांगितलं ना, इंटेलेक्च्युअल डलिंग हा शब्द इलेक्ट्रिक, ज्या वेळेला आपले अप्लायन्सेस होती त्यावेळेला मिक्सर वगैरे, आता आपण इलेक्ट्रॉनिक आणलेले आहेत. इलेक्ट्रॉनिक आणल्यानंतर ब्रेन रॉटिंग सुरू झालेलं आहे. त्यावेळेला डलिंग होतं. एकदम आठवत नाही, एकदम विचार सुचत नाही, एकदम मला गणित करता येत नाही, साधे हिशेब करता येत नाही. हे डलिंग होतं. कारण प्रत्येकाचं मॅग्नेटिक फील्ड आहे. तुम्हाला एक उदाहरण सांगतो, सुंदर, तो शास्त्रच निराळे, त्याच्यावर पुस्तक आहे. इर्गॉनॉमी नावाचं शास्त्र आहे, किंवा अर्ग, ERG, अर्ग हे एनर्जीचं युनिट आहे. एनर्जीमधलेच 3 अक्षर घेतले आहेत, ERG, अर्ग. अर्गॉनॉमी म्हणजे काय? शक्ती वाचवायची शरीराची, शक्ती वाचवायची मेंदूची. म्हणजे मी ताजातवाना राहीन, हा विचार त्यांनी आणला. म्हणून त्यांनी सांगितलं की 1 बादली घेऊन जिना चढण्यापेक्षा 2 बादल्या घेऊन जिना चढणं बॅलन्सला चांगलं असतं, पाठीच्या कण्याला चांगलं असतं. तुम्हाला 1च बादली पाहिजे. शेजारच्या आजींना द्या ना, आजी तुमचीसुद्धा बादली आणली, उपकारी झाले, पुण्य मिळालं आणि शरीर बॅलन्समध्ये राहिलं. अशा किती सूचना त्यांनी दिलेल्या आहेत. साधी गोष्ट, मेंटल लोड कमी करायचं असेल तर मेमरीवर बिलकुल ताण देऊ नका. 4 वस्तू आणायच्या तरी कागदावर लिहून दे. इथे तिथे नेहमी मोबाईलच्या शेजारी, किंवा पूर्वी लँडलाईन होते त्याच्या शेजारी एक वही ठेवा. काकांनी मेसेज दिलेला तर मेसेजला, नाही तर 7 तारखेला 8 वाजता, 8 तारखेला 7 वाजता सांगितलं जातं. 8ला येथून 7 तारखेला इंटरव्ह्यू झालेला असतात, कारण तोंडी सांगितलेला निरोप आहे. काकांचं नाव लिहा, काकांचा नंबर लिहा. आपल्याकडे बऱ्याच वेळेला मी लोकांना विचारतो की नंबर लिहून घ्या, त्यावेळेला थांबा, ते पेन कुठे गेलं. कल्पना करा, बांधलेलं पेन असतं, त्यात रिफिल नसतं, पोरांनी रिफिल काढून घेतलेलं असतं. हे दारिद्र्य आहे, लक्षात ठेवा. आपल्याकडे पैसे आहेत, साधनं आहेत, वी हॅव रिसोर्सेस, वी हॅव मटेरियल्स, वी हॅव मनी. व्हॉट मॅटर्स काय आहे, त्याचं ऑर्गनायझेशन चुकलेलं आहे. म्हणून माझं ऑर्गॅनिझम काम करत नाही. माझं इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड आहे, माझा तुमच्यावर प्रभाव पडतो. याचा अर्थ माय इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड हॅज गॉट बेटर इंटेन्सिटी और मोर इंटेन्सिटी दॅन युअर. हे कळण्यासारखं आहे. माझ्याभोवती एक वलय आहे. इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड विसरा, माझ्याभोवती एक वलय आहे. प्रत्येकाभोवती वलय असतं, त्याला दुसरा शब्द आहे ऑरा. हा ऑरा मोजता येतो. आता मगाशी एकाने सहज प्रयोग केला, म्हटलं अगदी सोपा आहे. ऑरा मला, ती म्हणते आत्ता माझ्याकडे काही नाही, माझा फक्त चष्मा आहे, इंटरव्ह्यू घेणारी. हा चष्मा तुम्ही ठेवा, मी काही नाही, मी माझं त्या चष्म्याचा ऑरा त्याच्याशी जुळवतो आणि फक्त असं करतो. चष्मा उलटा जातो की हो, तो म्हणतो मी चष्मा उडवू शकतो तुमचा.
दुसरा एक चिनी होता, तो म्हणाला काही नाही, तिथे ठेवा, तिथे बाटली ठेवा. मी त्या बाटलीन त्याच्या खाली ठेवलेली वीट, त्याच्या भोवती जो ऑरा आहे, प्रकाश वलय ह्याच्या भोवती आहे, या कागदाच्या भोवती आहे, माझ्या घड्याळाभोवती आहे, ऑरा सगळीकडे. तर ऑराचा अभ्यास करून त्याच्यामध्ये केलं ना तर तो फक्त इथे मारतो आणि तिकडची बाटली फोडतो ना, त्याला टेलिकायनेसिस म्हणतात. टेली म्हणजे डिस्टन्स आणि कायनेसिस म्हणजे मूव्हमेंट, दुरून मूव्हमेंट घडता येतं. अहो काय तुम्हाला सांगू, हे सगळे प्रयोग आहेत, तुम्हाला सिद्ध केलेले प्रयोग म्हणजे सिद्ध केलेले प्रयोग आहेत. एका माणसाचा उजवा हात जातो यंत्रात, सगळेजण म्हणतात याला नोकरीवरून काढायचा नाही. तो मालक म्हणतो अत्यंत जुना नोकर आहे, ह्याला मी कसा काढीन, पण आता हा यंत्रावर काम करू शकणार नाही, याला आपण ऑफिसमधलं काहीतरी काम देऊया, एका हाताने इकडची फाईल तिकडे नाही, कामगार आहे ना तो, साधा पिऊनसारखं काम देऊया. हा म्हणतो कुटुंब चालवा म्हणून मी काम करेन, पण लवकरात लवकर मी पुन्हा मशीनवरचं काम करायला लागेल. आर्टिफिशियल हात कसा जोडणार आणि जोडायला ह्याच्याकडे कुठे पैसे आहेत. तर एक दिवस ती काय म्हणते बायको, मला वाटते भूताटकी आहे म्हणून त्या ह्यांना मांत्रिकांना बोलवलं जातं, जे झाडं झुडपं ते काय आपटले जातात, निरनिराळे यज्ञ केले जातात, उपवास केले जातात. ती म्हणते की आता पूर्वी काय करत होते, मी त्यांना ढवळून देत होते, ते म्हणतात इथे ठेव कप बशी आणि चमचा आपोआप हालायला लागतो. हे भूताटकी नाही का. ते म्हणतात आय एम युझिंग माय राईट हँड, तुला दिसत नाही आहे तो हात पण मी वापरतोय. आणि एकदा तिने मित्रांना बोलवलं, मी हे बघून तुम्हाला सांगतोय हा सायन्सचा प्रयोग आहे. मित्रांना बोलवलेलं आहे, हा एका हाताने बसलेला आहे आणि इतक्यात मुलगी, बाबा मी वर चढले, हे खरंच आहे, नाटक नाही आहे काही, आणि ती मुलगी पडते, मित्र वगैरे धावण्याच्या आधी हा जातो आणि मुलीला असा धरतो आणि खाली ठेवतो. हात कुठे. बाबा म्हणाले तुम्ही होता म्हणून मी वाचले. नंतर हा स्वतःचा टिफिन स्वतः नेतो, टिफिन खाली आहे, मधला हात दिसत नाही तुम्हाला. आणि नंतर ते म्हणाले ह्याला टेलिकायनेसिस म्हणतात आणि आपल्या इच्छाशक्तीनं आपण ही सगळी कार्य करू शकतो. तिथे तो हात असला पाहिजे किंवा नसला तरी चालेल. बघा तुम्ही, हे आपल्या प्रत्येकाच्याच शक्ती आहे, पण एका पंताळ्याला जर जितके पाठ फोडले ना तर वाहून जाणार आहे. हा कार्यक्रम तो कार्यक्रम, हा इव्हेंट तो इव्हेंट, आज ब्युटी पार्लर, उद्या ते, किती पाठ, काय साठणार आहे ते पाणी. विचार करा. अजून नवीन वर्ष सुरू झालेलं आहे, प्रत्येकाच्या आयुष्यातले वर्ष अशा अर्थाने शेवटचं की आत्ता सुधारू नाही तर मी कधी सुधारणार नाही. हा श्वास शेवटचा आहे, आत्ता ज्या श्वासावर नाम घेतलं नाही तर मी कधी घेणार नाही. मेला श्वास, मेलो मी टू दॅट एक्सटेंट. अगदी हे विचार करा. मी पोट तिडकीने का सांगतोय, कारण आपण शांत ग्रंथ सुरू करणार आहोत. दासबोध हा तेवढा शांत ग्रंथ नाही आहे, तो जीवनाचा ग्रंथ आहे, अस्वस्थ करणारा ग्रंथ आहे. आणि म्हणून गीताच आहे होती सुद्धा, गीतासुद्धा अस्वस्थच करते, पण ज्ञानेश्वरी शांत करते. इथे काय सांगितलेलं आहे पुढे बघा ना. अमूल्य रत्ने, नाना वस्त्रे, नाना याने, नाना शस्त्रे, नाना विद्या, कला शास्त्रे, नरदेह जाणे, दृश्य अवघेची पहावे, स्थानमान सांभाळावे, सारासार विचारे नरदेह जागे. हे सारासार विचारावे म्हणजे विचार करावा. सार काय असार काय हे कळलं ना तर संसारात सम्यक सार दिसतं. नाही तर संसार असार आहे, कुठल्याही संतांनी सांगितलं नाही. संसारातलं सार निवडा आणि असार टाकून द्या. मागे तुम्हाला गांधीजींची गोष्ट सांगितली होती, एकच सांगतो. गांधीजींच्या आश्रमात काय चालतं हे पाहण्यासाठी एक हेर ठेवला होता, म्हणजे ऑफिसर ठेवला होता. तो ब्रिटिश होता आणि त्याला काम एकच की येणाऱ्या जाणाऱ्यांची नोंद घ्यायची. किती वेळ जवाहरलाल नेहरू गांधींकडे गेले होते, काही नवीन शिस्त आहे का, त्याला काही काम नव्हतं ना, फक्त नावं लिहायची आणि किती वेळ आला किती कंटाळ. गांधीजींना शिव्या द्यायचा. लोक त्याला म्हणायचे की तो तुम्हाला शिव्या देतो. गांधीजी दुर्लक्ष करायचे. तुम्हाला मी काय सांगतोय की संसारातलं सार काय ते शोधून घेऊया. शेवटी गांधीजी म्हणाले तुम्ही कशाला मला सांगता, त्याला सांगा की तू ज्या शिव्या देतोस त्या गांधीजी ऐकत नाहीत, कारण गांधीजी आत असतात म्हणून. लिहून दे ना सगळं. त्यांनी 20 पानं लिहून दिली, सगळ्या शिव्या अत्यंत घाणेरड्या शब्दात. हे तुमचं जीवन काय, तुम्ही माणूस म्हणून कशाला जन्माला, कशाला काम मरत नाही, हे सगळं 20 पानं लिहून दिलं. म्हणाले ह्याला उत्तर मी देईन, मला वेळ मिळेल त्यावेळेला. 3-4 दिवसांनी गांधीजींनी ती 20ही पानं ठेवून परत केली आणि त्यातलं जे सार होतं ना ते मी ठेवलं. त्याला तुझी टाचणी जोडली होतीस ती मी ठेवली, कारण भारतात टाचणी निर्माण होत नाही त्यावेळेला. हे सार आहे. ती क्लिप जी लावली होतीस 20 कागदांना, हे कागद घे, दॅट इज ट्रॅश, रबिश अँड गार्बेज, दॅट इज माय रिप्लाय तुझ्या पत्राला. पण ती क्लिप होती दॅट इज सार, ते मी ठेवून घेतलेलं आहे.
प्रत्येक गोष्टीत सार आहे. आपण सार घेऊन असाराच्या मागे लागतो आणि संसारात अर्थ नाही म्हणतो. तसं नाही आहे. संसार प्रत्येक गोष्टीतलं सार घेतलं पाहिजे, असार टाकून दिलं पाहिजे. ठीक आहे, पुढे उदाहरणं दिलेली आहेत त्यावेळेला बघूया. दृश्य अवघेचे पाहावे, स्थानमान सांभाळावे. आपण कुठे बसलो आहे, काय बोलतो आहे, कुणाला किती मान दिला पाहिजे, या गोष्टी सांभाळायला पाहिजेत. हे केव्हा कळणार आहे? सारा सार, सार आणि असार, योग्य काय अयोग्य काय विचारावे, म्हणजे विचार करावा, तेव्हा कळे नरदेह काय. पुढे येहलोक आणि परलोक, नाना प्रकारीचा विवेक, विवेक आणि अविवेक मनुष्य जाणे. हे लोक परलोक विसरा सध्या, पण त्याला खूप अर्थ आहे या लोकासाठी. परलोक नावाचा दुसरा लोक नाही आहे माना, पण परलोकात जर तुम्हाला आनंदात राहायचं असेल तर आत्ता आनंदात राहा, लोकांना आनंदी बनवा. वा, इतकं सोपं गणित आहे. ते त्या काळी लोकांना पटत होतं, कारण लोक शिकलेले नव्हते, लोक निरक्षर होते, म्हणून श्रवणाला महत्त्व होतं. म्हणून ग्रंथांचं वाचन पारायण करा, आम्ही ऐकतो, त्यावेळेला ते ऐकत होते, पारायण तशी करत जात होते. आता एव्हरीथिंग हॅज बिकम कमर्शियल झालेलं आहे. मग ते याची संहिता वाचन असू दे, या ग्रंथाचं पारायण असू दे, ते मृत्युंजय मंत्राचं जप करणं असू दे, सगळं कमर्शियल आणि भव्यतेकडे सगळं आहे. काय सुंदर झाला सप्ताह, काय सुंदर झालं आहे, मागचं काय निरनिराळ्या प्रकारचं नेपथ्य काय, पडदा काय, मागे सगळं ग्रँड, सगळ्याचं फिल्मिंग. पदरात काय पडलं हे सांगताना सध्या ते खूप वाढलं. मला खूप वाईट वाटतं की उत्तर भारतातले श्रीमंत लोक ह्याच्यासाठी त्याला इव्हेंट म्हणतात. म्हणजे भागवत हा इव्हेंट आहे, गीता हा इव्हेंट आहे, रामायण हा इव्हेंट आहे. नाही आहे, त्याच्यात प्रत्येक घडलाय तो प्रसंग आहे. प्रसंग म्हणजे इव्हेंट नाही आहे, प्रसंग इज इन्सिडंट. आणि जे घडलं आहे त्या इन्सिडंट्स त्याचा आहे. त्याला इव्हेंट म्हणत होते पूर्वी, आता इव्हेंट शब्द बदनाम झालेला आहे म्हणून म्हणायचं नाही. बघा तुम्ही विचार करा, पुढे काय सांगितलेलं आहे? इहलोक आणि परलोक, नाना प्रकारीचे विवेक, विवेक आणि अविवेक मनुष्य जाणे. मनुष्य सकळास आळिले म्हणजे काय? आळे. बघा, त्या मनुष्यास देवे पाळिले. मनुष्य सकळास आळिले म्हणजे ओळखिले. त्यांनी विचार करून बघितलं कशात काय महत्त्वाचं आहे आणि आत्ता काय महत्त्वाचं आहे, या क्षणी या ठिकाणी काय महत्त्वाचं आहे, हे लक्षात ठेवा. यातूनच विवेक निर्माण होतो. की आता परीक्षा जवळ आलेली आहे, काय महत्त्वाचं आहे, चला हे बाहेर सारूया. आम्ही नेहमीच अभ्यासाची 5 तत्त्व सांगतो, जो इंटरनॅशनल सर्वे केलेला आहे त्यातला. पण मी प्रत्यक्ष म्हणत नाही, कारण शिक्षणशास्त्रात नियम आहे की जे शिकवतात त्याबद्दल लोकांना नेगेटिव्ह सेट करू नका. पण मनातल्या मनात म्हणतो, महाराज क्षमा करा, वांतेला आलेले एक मुलं आम्ही त्यांना सांगतोय, पण पहिला अभ्यास करायचा आहे तर स्मार्टफोन दूर ठेवा. करणार आहेत का लोक? करणार आहेत का शिक्षक? विचार करा. पुढचं इन सॉलिट्यूड अँड सायलन्स स्टडी करा. सॉलिट्यूड म्हणजे एकांत, सायलन्स म्हणजे मौन. तुम्हीच जर गडबड करताय, इकडे हे लावले तिकडे ते लावले, काय तुम्ही स्टडी करणार आहात? ते दुसरं तत्व आहे. तिसरं तत्व अर्ली मॉर्निंग स्टडी, तिसरं तत्व सांगितलेलं आहे. म्हणून तुम्हाला 5 गोष्टी आहेत, आपण बघू शेवटी, कारण 5 आपल्याला उपयोगी पडणार आहेत, पण शेवटी नाही, त्यातली एकही गोष्ट आपल्याला जमणारी नाही आहे. मग 18 मार्क हायेस्ट आला, 100 पडले, मला 17 पडले, आम्ही सेकंड हायेस्ट, असं आपलं जीवन चाललेलं आहे. म्हणून तुम्हाला सांगतो ना की इलेक्ट्रॉनिक काय झालं, ते डिजिटलायझेशन जे आहे ना, डिजिट्स जे आहेत ना, आणि त्याच्यातून जे तरंग बाहेर पडतात ना, वेव्ज म्हणा, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज म्हणा, दे अटॅक आवर ब्रेन. हे डलिंग म्हणजे मला आता आठवत नाही, मलाही आठवत नाही हो, मला आता सुचत नाही, मलाही सुचत नाही हो, हे डलिंग होतं सगळ्यांचं. कारण मी मिक्सर आणला, मिक्सरचं इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड, इकडे फ्रीज ठेवला, फ्रीजचं इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड, इकडे वॉशिंग मशीन ठेवलं, इकडचं इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड, आणि माझं इलेक्ट्रॉनिक फील्ड. आणि सगळं मी फिट कुठे केलं? किचनमध्ये. किचनमध्ये मी स्वयंपाक करते, स्वयंपाक करता करता या सगळ्या इलेक्ट्रॉनिक फील्ड्सचा इंटरफिअरन्स होतो. रेझोनन्स इज उपासना आणि इंटरफिअरन्स इज प्रपंच. प्रत्येकजण दुसऱ्याला इंटरफिअर करतो, कुणी कोणाचं ऐकत नाही आहे. मी सांगतो तुम्ही ऐका असं प्रत्येकजण म्हणतोय. म्हणून कुटुंब फुटलेली आहेत, फाटलेली आहेत. कुटुंब इन रेझोनन्स विथ गॉड, in tune with God, in communion with God, in harmony with God, having the same frequency as God. हे लक्षात ठेवा. हे सोपं आहे, हे स्वस्त आहे, हे काही करावं लागत नाही. अशी काही सेशन्स यावेळेला आम्ही घेतली वांटेला मुद्दामून, कारण म्हटलं आता 31वं वर्ष आहे की
काही जण तुम्ही 25 वर्ष तरी येतात, आता जरा ॲडव्हान्स्ड करूया ना, गुंफा ध्यान काय जरा ॲडव्हान्स. आणि नंतर त्यांना ते इतकं अपील झालं, इट हिट दॅम, त्यांना कळलं किती, ते करतील किती. पण आपण प्रचंड चुकतोय हे रिअलायझेशन, अस्वस्थपणा, त्यातून आपण स्वस्थ बनणार आहोत. चाललंय ते सगळंच आनंदात आहे म्हणल्यानंतर त्यांना काय शिकवणार, खरंच त्यांना काय शिकवणार, काय सांगणार. पण तुम्ही मंडळी इथे येता, आपण मंडळी इकडे येतो, कुणीतरी काही जणांना सांगतं, सांगायला कुठल्या तरी संतांचा आधार असतो. हे दृश्यच निराळ आहे. आवर्स फॉर द आस्किंग. इथे यायला तुम्हाला फक्त कष्ट येतात, इकडे आल्यानंतर ऐकायचं, विचार करायचा. नाही म्हटलं तरी 4 जण पदार्थ आणतात, इकडचे काही पदार्थ आणले जातात, छान जेवण असतं. इथे काय वाईट आहे. या सत्संगात संसारही बघितले आणि संसारातून सुटण्याचा मार्गही बघतो. म्हणून येत राहा. बऱ्याच संख्येने लोक येतात, बरं वाटतं. ही 3 सेशन्स 3 केल्याशिवाय संपतच नाही, घाई करावी लागते. उदाहरण का सांगतोय, इलेक्ट्रॉनिक रिव्होल्यूशन जे आहे ना, इट इज किलिंग फॉर द मॅन. इलेक्ट्रिक रिव्होल्यूशन वॉज डलिंग फॉर द मॅन. डलिंग आणि किलिंगमधला फरक समजतो की नाही तुम्हाला. इथे धरायचा मोबाईल, आणि पूर्वीच्या मोबाईलची बॅटरीसुद्धा एवढी, म्हणजे ही किती पॉवरफुल स्मार्टफोनची बॅटरी, किती फंक्शन्स, किती मेमरी, आणि किती दूरवरून मेसेजेस. पूर्वीचा फोन बरा होता, तो खिशात ठेवला तरी फार बिघडणार नव्हतं. लँडलाईन तर आणखीन चांगली होती, बऱ्याच वेळेला चालतच नव्हती, फार छान होती ती. ही गंमत बघा तुम्ही. जसं जसं आपण मायक्रो करत जातो तसा जास्त इंटेन्स, सूक्ष्म, म्हणजे आणखीन प्रभावी. आणि तो प्रभाव पॉझिटिव्ह नाही आहे. या यंत्रांचा प्रभाव नेगेटिव्ह आहे. एक मी वाक्य सांगतो, विचार करा. लँग्वेज इज द ओनली थिंग, मीडियम म्हणा तुम्ही, मीडियम क्रिएटेड बाय मॅन दॅट हॅज एज्युकेटेड मॅन. बाकी ऑल अदर कुठल्या मशीननी माणसाला मास्टर बनवले, आपण गुलाम बनलेलो आहोत. यायला निघालो, टायर पंक्चर झाला, टायरला लाथ मारली आणि घरी जाऊन TV बघत बसलो, आलंच नाही. आणि असं करत 4 दिवस गेले आणि तुम्हाला डिस्चार्ज मिळाला. आता घरीच भेटू कधीतरी, अरे पुढच्या आठवड्यात पार्टी आहे नाही का तुझी बड्डेची, त्याच वेळेला भेटू. हॉस्पिटलमध्ये असताना नाही भेटला. पूर्वी पायी चालत होता तेव्हा पहिल्या दिवशी भेटत होता. 2 व्हीलर आल्यानंतर दुसऱ्या दिवशी भेटायला लागला. 4 व्हीलर आल्यानंतर चौथ्या दिवशी. आणि आता बाकीची सगळी साधनं आल्यानंतर आणि पगार वगैरे वाढल्यानंतर जमेल तेव्हा. मग मुलंच सांगतात, त्या काकांना आता हॉस्पिटलमध्ये भेटायला जाऊ नका, त्यांना आणलं घरी. डिस्चार्ज. एकाच कॉलनीतली माणसं, आपण भेटत नाही. गरीब होतो त्यावेळेला भेटत होतो. पु ल देशपांडे म्हणायचे, ज्या वेळेला आपण गॅजेटेड नव्हतो ना, गॅजेटेड ऑफिसर, गॅझेटेड नाही, गॅझेटेड म्हणजे तुम्हाला काहीतरी मिळवायला पाहिजे. गॅजेट आणलं दारात की मी गॅजेटेड ऑफिसर झालो. गॅजेटेड म्हणजे पतन आहे. गॅजेट्सच्या वर उठलं पाहिजे. वापरा ना तुम्ही. हे विज्ञानाने निर्माण केलं. एक तुम्हाला उदाहरण सांगतो. दुरुपयोग आणि उपयोग कशाचे, मोबाईलचे. ज्यांनी उपयोग सांगितले होते डोळ्यात पाणी आणणारे होते. म्हणाले 3 महिन्यानंतर मला नोकरीवर यावंच लागलं. आय वॉज सो अटॅच टू माय चाइल्ड अँड माय चाइल्ड वॉज सो अटॅच टू मी. एक मेड ठेवली आणि तिला सांगितलं काय, याच्या छातीचं टेडी बिअर ढळणार नाही एवढं बघ. पुढे पदर ढळू देऊ नका म्हणतात ना, टेडी बिअर. कारण टेडी बिअर म्हणजे मदर. काय भयंकर सबस्टिट्यूट आहे. आता टेडी बिअरला आईच्या छातीचं टेम्परेचर आणि आईच्या हृदयाचे ठोके तेही देता येतात. आणि साधा थर्मोस्टॅट वगैरे आपल्या ह्याला असतो, सगळं टेम्परेचर. म्हणजे पोर खस्तं होते. आई आहे जवळ. दूध शोधायला जातं, ते दूध नाही आहे, पण मेडला सांगितलं या वेळेला दूध वगैरे द्यायचं. तिकडे आईचं दूध अडलेलं आहे, इकडे पोर आईच्या दुधामुळे काय मिळवतो आपण, पगार मिळवतो, 2 पगारावर. हे कंडिशनिंग झालेलं आहे. आजही 1 पगारावरची कुटुंब आहेत आणि आनंदाच आहे. त्यांना बऱ्याच गोष्टी तुम्हाला तुमच्या मुलांना मिळतात त्या मिळत नाहीत, पण दे आर अचिव्हमेंट ओरिएंटेड. मला मिळालं पाहिजे, मला मिळवलं पाहिजे. ज्यांना सगळंच मिळतं त्यांना काय आहे, काय गरज आहे बाबा, तुझं ते माझंच ना, तुझ्याकडे भरपूर आहे, मग मी कशाला मिळवू. हे बोलून दाखवतात. कारण तसे संवाद आपण सिरियल्समध्ये बघतो, पण फार चुकीच्या दिशेने आपण निघालेलो आहोत. मी काय करीन, आय विल स्टॉप, टेक स्टॉप. काय चाललेलं आहे जीवन, सांगतो ना, स्टॉप, अबाउट टर्न अँड स्टार्ट मुव्हिंग, दॅट्स ऑल. एवढंच आपल्याला करायचं आहे. पलटायचं आहे 180 डिग्रीज, नॉट 360 डिग्रीज. 360 म्हणजे परत तिथेच आलेलं, पहिले पाढे 55. दिस इज 360 डिग्रीज, 180 डिग्रीज. पूर्वेकडे जायचं तर पश्चिमेकडे पाठच फिरवावी लागेल. पहिल्यांदा समर्थांनी सांगितलं
कोणी आपला ऐकत नाही, कळल्यानंतर कॉम्प्रोमाइज केला, चला थोडं उत्तरेकडे बघा, थोडं दक्षिणेकडे, पण जायचं आहे पूर्वेकडे, हां जायचं आहे पूर्वेकडे, हे करा तेही करा, हा कॉम्प्रोमाइज, त्यांचा संगम, त्याचा समन्वय, त्यांचा संवाद करत 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 शेवटी आयुष्याच्या शेवटी कुठेतरी पूर्वेला पोचलो बाबा, एकदम पूर्वेकडे. त्याला शंकराचार्य म्हणतात. आपण नाही, तर आपली ती बस चुकलेली आहे. आपण शंकराचार्य होऊ शकणार नाहीत, ज्ञानेश्वर होऊ शकणार नाही, रामदास होऊ शकणार नाहीत, परंतु ॲट एनी स्टेज इन लाईफ ऑर ॲट एनी एज जर ठरवलं तर मी शांत, आनंदात आणि जीवनमुक्त होऊ शकतो. हे मी थोड्याशा अनुभवावरून सांगतो. काही लागत नाही. अहो शरीराचं आरोग्य लागत नाही. तर परवा मी 4दा वाक्य सांगितलं, त्यावेळेला 5व्यांदा तो बाहेरून आलेला एक माणूस म्हणला, सर आज माझ्या डोक्यात प्रकाश पडला, अरे प्राणायाम करायचे तर 4 बोटं नाक लागतं रे, ध्यान करायला काय लागतं, नाम करायला माळ लागते, नको, नाम करायला ओठ लागतात, श्वास चालू आहे जिवंत आहे म्हणून श्वास पुरतो, काय लागतं, काहीच लागत नाही, अत्यंत फुकट आहे, अत्यंत सोपं आहे, अति साजेरे स्वल्प सोपे फुकाचे, फुकट आहे. मी म्हणत नाही, 400 वर्षापूर्वी सांगून गेलेलं आहे. आणि अत्यंत गोड असं नाम आहे. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, सोपं, त्यातल्या त्यात राम आहे, कृष्ण, दोन्ही अक्षर जोडाक्षर आहे. काय जमणार आहे, राम राम राम, सोपं आहे म्हणा. आपण वाल्या इतके वाईट नाही आहोत म्हणून वाल्मिकी इतके चांगलेही होणार नाही आहोत. वाक्य लक्षात घ्या, पुन्हा सांगतो, आपण वाल्या इतके वाईट नाही आहोत म्हणून वाल्मिकी इतके चांगले होणार नाही आहोत. कारण वाल्याला जो पश्चात्ताप झाला तो आपल्याला होणार नाही आहे. आपली अर्धे आयुष्य संपलेली आहेत. वाल्याला जो पश्चात्ताप म्हणजे 180 डिग्रीज नाही बघणार, गेला नाही परत बायकोला सांगायला की आता मी येत नाही संसारात म्हणून, तिथेच बसला. आणि नारदांनी उठवलं, भो वाल्मिक नमोस्तुभ्यम सिद्धोहम त्वत् प्रसादता. वाल्या म्हणून बसला आणि वाल्मिकी म्हणून उठला. काय केलं हो त्याने, राम. पहिल्यांदा उच्चार केले असतील आणि नंतर भोवती वारूळ. हे वारूळ मी आत्ता सांगतो ते इलेक्ट्रोमॅग्नेटिक आहे वारूळ. हा ऑरा आहे ना, ते माझ्या भोवतीचं चक्र आहे. फक्त देवांच्या डोक्याभोवती डॉक्टर बोटांभोवती आहे, पायाभोवती आहे. आणि त्याच्यावरून आता आरोग्य सांगितलं, तुला 8 महिन्यात वर्षात कोणता रोग येईल, तुझा ऑरा जो आहे तो ऑरा टेस्ट करून कळता येतं. खूप मोठं आहे ते विज्ञान, सांगत नाही जास्त, पण लक्षात ठेवा, ऑरा सुधारायचं तर शांत होऊया. ऑरा म्हणजे तेज. माझं भगवंताच्या मागे जे वलय असतं ना त्याला ऑरा म्हणतात. हा ऑरा सगळ्या देहाच्या भोवती आहे, सगळ्या वस्तूंभोवती आहे. वस्तूंचा ऑरा वस्तूंना सुधारता येत नाही. पण माझा सध्याचा डोक्याचा ऑरा असा केस वरती करतात बघा, ते स्पाइक्स म्हणतात, हे काहीतरी पोमेड वगैरे लावून हे करतात सगळं. तसा आहे माझा ऑरा. इथे एक नंतर खाली आला, नंतर इकडे गेला, शांत स्मूदनिंग केव्हा होणार आहे. हे जे चक्रासारखा इरेग्युलर जो ऑरा आहे, वलय आहे, माझ्या डोक्याभोवतीही वलय आहे, ते स्मूथ व्हायचं आहे, ते सर्क्युलर छान व्हायचं आहे. तर ते आलेले काटे वगैरे जे आहेत ना ते तोडले पाहिजे. ते तोडण्यासाठी नाम आहे, ध्यान आहे, अनुसंधान आहे. 3 शब्द लक्षात ठेवा. एक नाम, ध्यान, अनुसंधान, आणि दुसरं म्हणजे स्मरण, समर्पण, शरण. हे 3 शब्द शेवटी आपण बघूया. हे 3 शब्द या कृती आहेत. स्मरण, समर्पण आणि शरण या कृती आहेत. नाम, ध्यान, अनुसंधान आतल्या स्टेजेस आहेत अनुभवाच्या. नाम, नामातून ध्यान आणि ध्यानातून अनुसंधान. अनुसंधान म्हणजे सुटलात तुम्ही, जिवंतपणे मुक्त झाला. पुढे बघूया. येहलोक आणि परलोक, नाना प्रकारीचे विवेक, विवेक आणि अविवेक मनुष्य जाणे. पुढे मनुष्य सकळास आळिले, त्या मनुष्यास देवे पाळिले, ऐसे अवघे कळले नरदेह योगे. सगळ्या मनुष्यांना समजून घेतलं, त्याप्रमाणे त्याच्याशी वागला. म्हणजे जो आवडतो सर्वांना तोची आवडे देवाला, हेच सांगितलेलं आहे. पुढे काय सांगितलेलं आहे, नरदेह परमदुर्लभ, जो आपल्याला मिळाला आहे, ऑन सिल्व्हर प्लॅटर मिळालेलं आहे आपल्याला. आता पूर्वीच्या जन्मात पुण्य केलेलं आहे, ते पुढे सांगितलेलं आहे, लक्षात ठेवा. त्यावेळेला बघूया. नरदेह परमदुर्लभ, येणे घडे अलभ्य लाभ, दुर्लभ ते सुलभ होत आहे. जनावरांना किती नाही ना सांगता येणार. मोत्याशी करे अ आई, आपण बघितलं, मोत्याला अ म्हणता येत नाही, आ म्हणता येत नाही, काहीतरी म्हण म्हणल्यानंतर तो भ म्हणे, बुब्बू, आ भा म्हणते, ही भी म्हणाय, शेवटी भुभूच म्हणणार आहे तो. काय शिकणार आहे तो, सांगू कितीतरी बाई, मोत्याशी करे आई. पूर्वी गाणी होती, गाण्यात सुद्धा अध्यात्म आहे हो, गंमत बघा. म्हणून न वरदेह, वरकड देह म्हणजे माणूस सोडून,
हे वरकडे जे बाकीचे देह आहेत ना ते काय सांगितले, काबाड म्हणजे स्क्रॅप, भंगार. आपण फक्त देहाचे चोचले पुरवतो ना, देहाचे लाड पुरवतो ना, प्लेजर, भंगार आहोत आपण. आपलं जीवन आपण स्क्रॅप बनवलेलं आहे. या स्क्रॅपपासून काल एक सहज बघितली एका मिनिटाची ह्याला, तो सगळे जुने मोबाईल्स आणतो, काय काय करतो, त्यातून सोनं निर्माण करतो 500 ग्रॅम्स. काय काय केलंय पण त्या माणसाने. आणि ती सगळी प्रोसेस सांगितलेलं आहे, तुम्ही सुद्धा करा. मोबाईल आणा, फोडा, पहिल्यांदा अनस्क्रू करा, त्यातले ते सर्किट्स काढा, त्या सर्किट्सवर हे घाला, ते घाला, हे चाळा, हे गाळा, हे ओता, त्याच्यात बुडवून ठेवा. अक्षरशः 101 प्रोसेसेस आहेत आणि शेवटी एक स्लॅब तयार झालेली आहे सोन्याची आणि तो म्हणतो दिस इज रिअल प्युअर गोल्ड. आता हे भंगारातून जर गोल्ड निघू शकतं तर ह्या भांगारातून काय निघालं पाहिजे. आपण भांगार म्हणजे गोल्ड आहोत, भंगार नाही आहोत, भांगार आहोत. त्याला भंगारू म्हणतात. एक प्रसंग तुम्हाला सांगतो, जरी उशीर झाला तरी फार महत्त्वाचा प्रसंग आहे. आम्ही गेलो होतो पुट्टपार्थीला. 65वा वाढदिवस होता सत्य साईबाबांचा. साईबाबांचा आम्ही प्रचंड क्रिटिक होतो. आम्ही तर वाक्य मी BEdला शिकवत होतो त्यावेळेला, अरे ॲबनॉर्मॅलिटी इज कन्व्हर्टेड इन टू डिव्हिनिटी, दॅट इज इंडिया. भारत म्हणजे काय आहे, ॲबनॉर्मल, केस वाढलेले आहे, हे लांब झालेले आहे, विचित्र दिसतंय. डिव्हाइन, डिव्हिनिटी, गॉड, गॉडलीनेस, सेंटहूड. आम्ही निदर्शनं करायला राजभवनवर गेलो होतो, कारण ते त्यावेळेचे गव्हर्नर होते, ते त्यांचे शिष्य होते. आणि आल्यानंतर माझ्या आजूबाजूचे भक्त आता साईबाबा येतील, सगळीकडे सुगंध पसरेल. आला तुम्हाला हो आला प्रत्येक. आम्हाला काही आला नाही, समोरच्या घामाचा दुर्गंध, गर्दी, प्रचंड गर्दी. नंतर आझाद मैदानावर सभा घेतली आम्ही, अग्रलेख लिहिले, पुस्तिका काढली की ह्याच्यातून सुटा तुम्ही. मध्ये महाराजांनी दुसरी स्टेज आणली. हॅव यू रेड स्टेड बाय हिम, रिटन अबाउट हिम, वाचलंयस, विचार केलायस. मग एक दिवस मला संधी आली की वास्कोला जे साईबाबांचं केंद्र आहे, सत्य साईबाबांचं, तिथे तुम्ही प्रवचन कराल का. म्हणलं हे आपत धर्म आहे, संकट आहे, इष्टापत्ती आहे. म्हणलं मला पुस्तकं पाठवून द्या, वाचायला लागलं. खरंच तुम्हाला सांगतो, त्यांचे जे विचार आहेत ना. आणि नंतर एक क्लिप बघितली, ते ॲटॉमिक सायंटिस्ट आहेत, ते गेलेले आहेत भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटरला. ते बोलत आहेत तेलुगूमधून. कस्तुरी नावाचे त्यांचे जे आहेत असिस्टंट, ते सायमल्टेनियस इंग्रजी भाषांतर करत. हो, ही बुद्धिमान माणसं आहे, तो सायमल्टेनियस इंग्लिश भाषांतर करत आहेत. आणि त्यावेळेला भाषांतर करताना त्यांनी सांगितलं युरोनियम. सत्य साईबाबा करेक्टेड, नॉट युरोनियम, प्लुटोनियम. बघा हे काय आहे. आम्ही गेलो, तो माझ्या जीवनातली सगळ्यात जास्त गर्दी मी तिथेच बघितलेलं आहे, सत्य साईबाबांच्या दर्शनासाठी. आणि आय शुड बी सीन लाईक अ डॉट, ह्याच्यावर माझं प्रवचन होतं. तुम्ही मला कशाला बघायला येता, कॉल मी ॲट युअर प्लेस, आय विल कम एक्सक्लुझिव्हली फॉर यू, बट यू डोंट वॉन्ट इट. तुम्हाला हे सगळं प्रदर्शन पाहिजे, तुम्हाला सगळा संसार पाहिजे. आणि आय शुड बी सीन लाईक अ डॉट म्हणल्यानंतर त्यावेळेचे उपराष्ट्रपती उजव्या बाजूला होते, आपले गृहमंत्री डाव्या बाजूला होते, गावस्कर वगैरे तिथे बसलेले होते. विचार करा. आणि त्याच्यावर इन्व्हर्टेड, उलटा एक्सक्लेमेशन मार्क कसा दिसेल. आपण इथे एक्सक्लेमेशन मार्क म्हणजे रेग आणि डॉट देतो ना, उलटा करा. ते काळे, त्यांचे केस काळे आणि बाकी सगळं भगवं. एवढंच दर्शन झालं फ्रॉम 1 किलोमीटर डिस्टन्स. ऐकू चांगलं येत होतं. एकाने प्रश्न विचारला, कस्तुरीने वाचला, ट्रान्सलेट करून सांगितला, त्यांनी लगेच उत्तर दिलं. तुम्ही स्वतःला कृष्णाचा अवतार समजताना तुम्ही मानता ते मी मानतो, ठीक आहे. देन व्हाय डोंट यू कन्वर्ट. सध्या पेट्रो इकॉनॉमी आहे. हे 65 त्यांना जाऊन कितीतरी वर्ष झाले. ही पेट्रो इकॉनॉमी आहे, पेट्रो डॉलर्स जगात चालतात. तर आपल्याकडे एवढे समुद्र आहेत तिन्ही बाजूला, इकडे बे ऑफ बेंगॉल, इकडे अरेबियन सीन, तिकडे प्रश्न काय विचारले आणि त्यांनी काय उत्तर दिलेलं आहे. मला सुद्धा, मी धन्य झालो त्या उत्तराने. आणि खाली इंडियन ओशन आहे. व्हाय डोंट यू कन्वर्ट दिस ओशन्स इन टू पेट्रोल. भारत किती श्रीमंत होईल. तुमच्याकडे तेवढा आहे ना, ईश्वरात ना, तुम्ही परमेश्वरात ना, होत्याचं नव्हतं करू शकतात ना. कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम. यू कॅन डिस्ट्रॉय, यू कॅन क्रिएट अँड यू कॅन ट्रान्सफॉर्म द वॉटर्स ऑफ द सीज इन टू पेट्रोल. काय उत्तर द्यावं. ते म्हणाले, व्हॉट इज युअर डेफिनेशन ऑफ गॉड. सगळ्यांचा आहे ना तो.
मी जर पेट्रोल केला तर आत असणारे जीव पेट्रोलमध्ये जगतील का? मी त्यांचा देव नाही आहे. माझ्या ज्युरिस्डिक्शनमध्ये सगळे प्राणी येतात आणि सगळे प्राणी नसलेले, प्राण नसलेले, इनॅनिमेट, नॉन लिव्हिंग, निर्जीवसुद्धा येतात. त्या सगळ्यांचं रक्षण मी करतो. तर चांगलं होतं. मी जर ते पेट्रोल केलं तर ती मरतील ना. मग काय खाणार आहात? फिश तुम्ही? काय ते क्रोकोडाईल्स वगैरे? ते काय मी त्यांचा देव नाही आहे का? उलट त्यांची प्रार्थना मला लवकर पोचत असेल तुमच्या व्हर्बल प्रेयरपेक्षा. बघा तुम्ही. आणि नंतर त्यांची रामकथावाहिनी, महाभारत कथावाहिनी पुस्तकं वाचत गेलो. चिंतन करायला लावणारे त्यांची पुस्तकं आहेत. आणि 10 स्पेक सत्यसाई, 10 स्पेक सत्यसाई, असे 10 स्पेक बापा रामदास, 10 स्पेक म्हणजे स्पोक, ते जुनं आहे. 10 स्पेक विवेकानंद, 10 स्पेक रामकृष्ण. 2-2 रुपयाचे पुस्तक आहेत. आता 5 रुपयाला मिळतात. एखादं पुस्तक पर्समध्ये किंवा खिशात टाकून जा ना. दे आर पॉकेट बुक्स. 10 स्पेक विवेकानंद, विवेकानंदांचे विचार, शक्तिदायी विचार. हे विचार आपल्याला बदलणार आहे आणि त्याला प्रवचन म्हणतात. कीर्तनात डिस्ट्रॅक्शन असतं. कीर्तन प्रवचनापेक्षा प्रभावी आहे सामान्य माणसांसाठी. आता इतकं सगळं ऐकल्यानंतर आपण सामान्य राहिलेले नाही आहोत. वी आर नॉट सामान्य श्रावक म्हणजे श्रवण करणारे. वी आर ऑर्डिनरी लिसनर्स. रस्त्यातून जाणारे वगैरे थांबतात, महाराजांना नमस्कार करतात. तुम्हाला दिसत नाहीत पण मला दिसतात. त्यांना जर दासबोध, व्हॉट इज दासबोध विचारतील. बरोबर आहे ना. आपल्याला दासबोध, समर्थ रामदास कितीतरी माहीत आहेत. आपण जरा एलिव्हेट केलेलं आहे स्वतःला श्रवणाच्या पातळीवर. आणि म्हणून ही अपेक्षा आहे संतांची आपल्याकडून. बदला. स्टॉप, थिंक अबाउट, टर्न, स्टार्ट मुव्हिंग. माझ्याकडे यावे. तुम्ही विरुद्ध दिशेने निघालाय, विरुद्ध दिशेने. आणि पुढे तर आणखीन एकदा आला उल्लेख, त्यावेळेला जास्त स्पष्ट करीन. आपण पुढच्या समासाकडे वळूया. एक राहिलेलं आहे 7व्या समासातलं. आत्माने चतुर, आपण कुठला वाचत होतो? 7वा समास ना. 7वा वाचा. हां, सुखदुःख नाना जीव मिळता प्रत्यय मूळापासून शेव झाला आहे. 7वा ना? नाही, 5वा. ओके, 5वा आहे. ठीक. शेवटच्या 2 ओव्या वाचूया. वरदेह, वरकड देह हे काबाड, नरदेह मोठे घबाड. घबाड म्हणजे अचानक लाभ, लॉटरी. ही लॉटरी लागली आपल्याला नरदेहाची. ठीक आहे ना, इतके दिवस भोगलं, उपभोगलं. आता जरा चांगलं काहीतरी करूया की. चांग भलं, भोगलं खूप झालं. चांग भलं करूया. चांग भलं म्हणजे कल्याण. चांगलं आणि भलं, कल्याण. आता करूया. म्हणून परंतु पाहिजे जाड विवेक रचना. जाड म्हणजे श्रेष्ठ. विवेक केला पाहिजे, विचार केला पाहिजे. आणि विचार इज थिंकिंग. विवेक इज डिस्क्रिमिनेटिंग. व्हॉट इज गुड, व्हॉट इज बॅड, व्हॉट इज राईट, व्हॉट इज रॉंग, व्हॉट इज प्रॉपर, व्हॉट इज इम्प्रॉपर, हे समजणं आणि विचार करणं. विचार बऱ्याचशा अविचाराच्या दिशेने जातात. मी विचार केला. एक लहान मुलगी म्हणत होती, म्हणलं अरे इथे कुठला शब्द पाहिजे? हनुमान उडाला लंकेत गेला, लंकेत जाऊन विचार केला, असं ती म्हणत होती. अरे हनुमानाने लंकेत जाऊन कुठला विचार केला? खरंच फक्त सीतेचा शोध लावायचा का एक वॉर्निंग देऊन जायचं कोणाला? रावणाला, की दास जर एवढं करू शकतो, एक दूत जर एवढं करू शकतो, स्वामी आल्यानंतर तुझं काय होईल? अर्धी लंका समजा मी जाळलेली आहे, तो आल्यानंतर सगळी राख आहे, सावध हो आणि सीतामाईला सोडून दे. हा लंकेत जाऊन विचार केला त्या हनुमंताने. मग आपण विचार करूया ना थोडासा. नरतोची नारायण, जरी प्रत्यय करी श्रवण, प्रत्यय घेऊन श्रवण केला. ऐकल्याचा काहीतरी अनुभव घ्यायला पाहिजे की नाही? ऐकल्याचा अनुभव घ्यायला पाहिजे. मी बऱ्याच जणांना, आता रिटायर होणार आहात, काही पुढचा प्लॅन वगैरे ठरवला आहे का? यांचा सगळा प्लॅन इन्व्हेस्टमेंट्सचा असतो. त्या व्याज आणि ते, आणि मी पार्ट टाईम नोकरी बघून ठेवली आहे. ह्याच्या इतके दुर्दैवी, दरिद्री आणि काबाड कष्ट करणारे जीव जंतू दुसरे नाहीत. अरे रिटायर झाल्यानंतर सुद्धा नाही, नातवाला सांभाळा ना, आनंदात सांभाळा. अरे त्या नातवाच्या ठिकाणी काशी विश्वनाथ पहा, नातवाच्या ठिकाणी जय बद्री विशाल पहा, नातवाच्या किंवा नातीच्या ठिकाणी देवी पहा. आनंदात राहणं त्यांच्याबरोबर. हे पाहणं माझ्या हातात आहे ना? पण नाही, मी आजोबा तो नातू. हे देहाचं नातं. देहाचं कशाला पाहिजे? देवाचं नातं का नाही? हा माझ्या जीवनात आलेला आहे. हे माझ्या आधी केलेल्या कर्मांचं फळ आहे. तो कसाही असला तरी मी त्याचा सांगाती राहीन. विचार करा.
आणि मग आजी आजोबा हे आईवडिलांपेक्षा जास्त जवळचे का वाटतात? बिकॉज दे गिव्ह टाईम अँड लिसनिंग. कान देतात, मन देतात, वेळ देतात, म्हणून आजोबा वडिलांपेक्षा आणि आजी आईपेक्षा जवळची वाटते मुलांना, निदान लहानपणी. म्हणून सकळ शोधून पहा नरतोची नारायण, जरी प्रत्यय करी श्रवण. प्रत्यय म्हणजे अनुभव, नुसता श्रवण नाही, श्रवणाचा अनुभव घ्यायचा आहे. श्रवणाप्रमाणे प्रयोग नको का करायला? प्रयोग करूया आपण. मननशील अंतःकरण सर्व काळ, सतत मननशील अंतःकरण. जाहिरात बघताना सुद्धा मनन करत बघा ना. अरे त्या 10 सेकंदाच्या जाहिरातीसाठी काही कोटी खर्च केलेले असतात. ते काय त्या नट आणि नटीसाठी नाही. ते कलर कॉम्बिनेशन, ती मूव्हमेंट, ती टॅगलाईन, दॅट स्लोगन, दॅट मेसेज, केवढा विचार केलेला असतो. मग मी ती 10 सेकंदाची जाहिरात बघताना थोडा विचार नको का करायला? आणि माझ्याजवळ जर कोण माझी मुलगी असेल, नात असेल, विद्यार्थी असेल, त्यांना नको सांगायला बघ ह्या जाहिरातीत काय सांगितलं आहे ते. साधं त्यांना सांगितलं, अरे ॲमेझॉनमध्ये कुठला ॲरो आहे ना, इथून ए पासून झेडपर्यंत. म्हणजे काय? अरे ए टू झेड सगळं आमच्याकडे मिळतं. ते ॲमेझॉनमध्ये सांगितलं, एवढाही विचार नाही. अशा किती जाहिरातीतले किती सिम्बल्स मी तुम्हाला सांगू, किती विचार करून केले. आपल्याला समजा चैतन्य गणचा लोगो बनवायचा आहे, एका मिनिटात बनत नाही. असा बनवूया, तसा बनवूया, हे चिन्ह, त्याच्यात ओम आलं पाहिजे, त्याच्यात राम आलं पाहिजे, त्याच्यात चैतन्य आलं पाहिजे. हे सगळं करत करत आपला लोगो तयार होतो, अक्षरांचा किंवा चित्रांचा. किती डोकी एकत्र येतात, किती वेळ विचार करतात आणि त्यातून तयार होतो. लोगो नुसता बघायचा आणि विसरून जायचं नाही, चिंतन करूया. म्हणून सदा सर्वदा सांगितलेलं आहे, मनन करी अंतःकरण सर्व काळ. शेवटची ओवी, सकळ शोधून राहिला संदेह कैसा तयाला, पुढे विचार कैसा झाला त्याचा तोची जाणे. सकळ शोधून राहिला, सगळं शोधून, परतंत्र म्हणजे विचार करून राहिला. विचारे मना तूची शोधूनी पाहे, काय जगी सर्व सुखी असा कोण आहे? शोधूनी पाहे. शोधणं म्हणजे सर्च, आणि पुन्हा शोधणं म्हणजे रिसर्च. सर्च अँड रिसर्च करा तुम्ही. सर्च मला ते सापडलं आहे, पण आय एम डुईंग रिसर्च ऑन इट. आय एम गोईंग डीपर इन टू इट. आत जातो आहे, खोल जातो आहे. आणि म्हणून संदेह कैसा त्याला, पुढे विचार कैसा झाला त्याचा तोची जाणे. त्याचा तोच म्हणजे त्याचाच अनुभव येतो. तुम्ही करून पहा, विवेक करून पहा, तुम्हाला आनंदात राहत आहे. त्यांनी विवेकाची किती उदाहरणं दिलेली आहेत. एक उदाहरण सांगतो आणि पुढचा समाज सुरू करूया. पर्णाळी पाय उचलून चाले. पर्ण म्हणजे पान आणि आळी म्हणजे जीव. पानावर जो कॅटरपिलर असतो ना, किडा, तो जाता जाते त्याला अनेक पाय असतात. जाता जाता पुढचे पाय जर हवेत आले की त्या किड्याला कळतं आता पान संपलेलं आहे, टर्न करायला पाहिजे. पान खात 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 आता पान संपलेलं आहे असं करत ते सगळं पान खातं, देठावरून दुसऱ्या पानावर जातं. इतके आम्ही बघितलेले आहेत, ॲनिमल प्लॅनेट, डिस्कवरी, बरोबर. पण असा किडा खाली पडला आहे पानावरून आणि त्याला फ्रॅक्चर झालं आहे असं आम्ही कधी बघितलं नाही. दे नेव्हर फॉल. त्यांना माहीत आहे की असं झालं म्हणजे वळायला पाहिजे, असं परत पाय आले वळायला पाहिजे, माहीत आहे त्यांना. पर्णाळी पाय उचलून चाले, सारी सृष्टी विवेके हाले. सगळी सृष्टी विवेक करते. तर माणसा, तू माणसासारखा माणूस असून तुला एवढा मेंदू, ब्रेन मिळून तू विवेक का करत नाहीस? आपण इथून पुढे विवेक करूया. म्हणजे काय करायचं पुढच्या समासात पाहूया. आत्मा गुण निरूपण. पाहो जाता भूमंडळ, ठाई ठाई आहे जळ, कित्येक ते निर्मळ माळ निर्जल पाहिजे. निर्मळ नाही, निर्जल. माळ जळे विण पृथ्वी. सगळीकडे पाणी आहे, पण सगळीकडे पाणी आहे का नाही? काही ठिकाणी जमीन आहे, काही ठिकाणी माळ म्हणजे तळप आहे, दगड. हे लक्षात ठेवा. तैसे दृश्य विस्तारले, काही एक जाणीवेने शोभले, जाणीव रहित उरले किती एक दृश्य. आपण इतक्या निरनिराळ्या गोष्टी बघतो, काही गोष्टी आपल्याला वरवरून कळतात, आतलं कळत नाही. हे असं का दिसतं? ऑरोरा बोरी आली हा फ्रेंच शब्द आहे, तुम्हाला कळणार नाही, परंतु तुम्ही मुद्दामून बघा. ऑरोरा AURA, बोरी BORI आणि आरी म्हणजे ARIS. हे नॉर्थ पोलकडे सुंदर डिझाईन्स दिसतात, जी कम्प्युटरला, चित्रकाराला किंवा मूर्तिकाराला सुचणार नाहीत. कारण तिथे नॉर्थ पोलला म्हणजे तिथे सूर्याला जवळच जवळ आहे ना पृथ्वीचा भाग. तिथे आईस आहे ना सतत सूर्याचे. कारण 6 महिने दिवस, 6 महिने रात्र.
या 6 महिने दिवस असताना जे किरण येतात आणि जे रिफ्लेक्ट होतात त्या रिफ्लेक्शनमधून ती निरनिराळी दृश्य तयार होतात। मुद्दामून बघा, अहो डोळे दिपून जातील इतकी सुंदर दृश्य येते। आणि हा निसर्ग आहे, त्यातलं काही कळलं काही कळलं नाही। आता लहान मूल आहे इंद्रधनुष्य बघितल्यानंतर नाचतं, पण पुढे त्याला कळतं इंद्रधनुष्य कसं बनतं, त्यावेळेला नाचणं थांबतं, कारण सायन्स पुढे आलं ना। ॲज सायन्स ॲडव्हान्सेस पोएट्री डिक्लाइन्स। काय म्हणजे काय, त्यातलं तत्त्व कळलं ना की काव्य गेलं, कल्पना गेली, कळलं आता सगळं। म्हणून गंमत बघा, पुढे काय पाहू जाता भूमंडळ तैसे दृश्य विस्तारले, काही एक जाणीवेने म्हणजे ज्ञानाने शोभले, जाणीव रहित उरले किती एक। आता ही जे श्लोक आहे ना त्याचा पुढे दिलेला अर्थ आहे, तो संस्कृत कशाला वाचायचा, पुढे अर्थ दिलेला आहे। 84 लक्ष योनी, योनी म्हणजे स्पीशीज, या 84 लक्ष योनीतून जाऊन माणूस जन्म मिळालेला आहे। इव्हॉल्युशनची थिअरी आहे, फ्रॉम अमिबा टू मॅन, आणि 84 लक्ष त्यांनी सांगितलेले आहेत। आता त्याला काय अर्थ आहे ते त्यांची सांगण्याची पद्धत काय, 84 लक्षांचा हिशेब दिलेला आहे, लक्षात ठेवा। मनुष्य 4 लक्ष, पशु 20 लक्ष, कृमी म्हणजे इन्सेक्ट्स वगैरे 11 लक्ष बोलिले शास्त्रे, 10 लक्ष ते खेचर आकाशातून उडणारे पक्षी वगैरे, 9 लक्ष जळचर मासे वगैरे, 30 लक्ष स्थावर म्हणजे जमिनीवरचे बोलिले शास्त्री, ऐशी 84 लक्ष योनी। दीज आर डिफरंट स्पीशीज। आपण टेरेस्ट्रियल म्हणतो, ॲक्वाटिक म्हणतो, एरियल म्हणतो, हे तिन्ही सांगितले त्यांनी। स्थावर आहे, जलचर आहे आणि खेचर, खे म्हणजे आकाश, आकाशातून जाणारे, पाण्यात असणारे, जमिनीवरून चालणारे प्राणी आहेत, पक्षी आहेत आणि कीटक आहेत, न दिसणारे व्हायरस आपण म्हणतो, जर्म्स म्हणतो, तसे माणूस आहे। अशी 84 लक्ष योनी आहे। जितुका तितुका जाणता प्राणी, अनंत देहांची मांडणी मर्यादा कैसी, अनंत देह। आणि आपण जाणीव जर झाली नाही ना आपल्याला मी माणूस आहे, तर मी सुटणार नाही पुन्हा 84 लक्ष योनी। याच्यासाठी एक अप्रतिम दृष्टांत सांगितला जातो। एक उंच अशी भिंत आहे, गोल आहे, चौकोनी काय गोल आहे समजा, आणि ते करता करता एवढी फट त्याला स्लिट ठेवलेली आहे, तिथून बाहेर जाता येतो। आता माणूस म्हणतो इकडे हे सगळं भिंत आहे वगैरे, हेही वर खाली भिंत आहे, हेही वर खाली भिंत आहे, त्याचा प्रवास जीवनातून चालू आहे। आणि ज्यावेळेला मुक्तीचं दार येतं ना त्यावेळेला एक पाऊल टाकून ते दार चुकतं, किंवा ज्ञानेश्वरांनी सांगितलेलं आहे पाठ खाजवता खाजवता चालत राहतो, 2 पावलं टाकतो, ते दार गेलं की पुन्हा इतकं फिरा, पुन्हा त्या दारापर्यंत या। त्यावेळेला त्याला काय वाटतं की आंधळा माणूस खरंच कसा चालत असेल नाही, म्हणून तो आंधळ्या माणसाचं नक्कल करायला लागतो, तेवढ्यात ते दार चुकतं, मायेत अडकतं, दार चुकलं की पुन्हा 84 लक्ष। आपण त्या दारातून बाहेर आलेलो आहोत, बाहेर सटकूया की पुन्हा कशाला यायचं इकडे, हे सहज शक्य आहे, सहज शक्य आहे। आणि सहज म्हणजे श्वासा इतकं सोपं आहे। अवघड काय आहे, आपल्याला बाकीची मोह, बाकीची माया, बाकीची आकर्षणं आणि बाकीची डिस्ट्रॅक्शन्स म्हणजे अपकर्षणं टाळता येत नाही, नाहीतर हे सोपं आहे। आता पुढे बघा ना, 10 लक्ष ते खेचर झालं, ऐशी 84 लक्ष योनी, जितुका तितुका जाणता प्राणी, अनंत देहांची मांडणी मर्यादा कैसे, सुख दुःख जाणता जीव, तैसाची जाणावा सदाशिव। अंतःकरण पंचक अपूर्व अंश आत्म्याचा, सदाशिव म्हणजे शंकर। एक माणूस आहे शंकर नावाचा, आणि एक देव आहे शंकर नावाचा, सुख दुःख त्यांनाही आहे। किंवा म्हणजे काय देवाला सुख दुःख, अरे देवाला सुख दुःख आहे म्हणूनच देव म्हणतात, परब्रह्माला सुख दुःख नाही, सद्गुरूला सुख दुःख नाही। आणि परब्रह्म सद्गुरू मी फार चिंतनच करायचं सोडलं, महाराज साक्षात परब्रह्म माझे सद्गुरू माझे महाराज आहेत। आज एक जण सांगतो की इतकी वर्ष तू सांगतोयस, आज मला पटलं, पण वर्ष वाया गेली जीवनाची। आता मृत्यू समोर येताना हे म्हणलं अजूनही उपयोग आहे, फक्त महाराज, फक्त महाराज, फक्त महाराज, त्वमेव माता च पिता त्वमेव रामा, तू माता तूच पिता म्हणायचं फक्त। म्हणून बाकीचे केंद्र तुम्ही करूच नका निर्माण, केली असतील तर हळूहळू मर्ज करा महाराजांच्यात, फक्त महाराज करेल। माझ्यातून महाराज व्यक्त होतात, माझ्यातून महाराज बोलतात, मी अंघोळ करतो महाराजांना तो अभिषेक असतो, मी खातो महाराजांना नैवेद्य असतो, मी चालतो महाराजांची प्रदक्षिणा असते, मी काही काम करतो महाराजांची पूजा असते, माझ्या कानावर जे शब्द पडतात ते महाराजांचं कीर्तन असतं, तोंडातून शब्द बाहेर पडतात ते महाराजांचं नाम असतं, आणि माझा श्वास म्हणजेच महाराज।
काय अवघड आहे. एक चित्र उभं केलं तुमच्यासमोर, ह्याप्रमाणे जगूया. 1-2 वर्ष जगलो ना तरी फक्त महाराज येतो, बाकी सगळ्या सावल्या आहेत. म्हणून आपण म्हणतो सावल्या आणि भावल्या म्हणजे टी व्हीचा स्क्रीन, जळत्या भावल्या म्हणायचे त्यांना, बर्निंग डॉल्स. आणि त्याच्या प्रेमात तुम्ही पडता आणि महत्त्वाची कर्तव्य विसरता. नाही हो, सुधारणं खूप अवघड आहे, कारण कलीचा प्रभाव वाढतो आहे. मी कलीच्या प्रवाहात आणि प्रभावात वाहत जाणार आहे का? ओके, ऑल द बेस्ट. पण प्रवाहात थांबून उलट्या दिशेने येणार आहेत का? मोस्ट वेलकम, मोस्ट वेलकम. आपण जो ज्ञानेश्वरी सुरू करणार आहोत पुढच्या, त्यांनी हा प्रवेश करणार आहे. थांबूया, उलटं वळूया आणि चालायला लागूया. त्याच्यात तुम्हाला काहीही सोडावं लागत नाही. तुमचे वस्त्र बदलावी लागणार नाहीत, वस्त्राचा रंग बदलावा लागणार नाही, नोकरी सोडावी लागणार नाही, इन्व्हेस्टमेंट्स बदलाव्या लागणार नाहीत, काही नाही. काही सवयी बदलाव्या लागतील, काही गुण नव्याने स्वीकारावे लागतील, काही मित्र टाळावे लागतील, काही क्लब्स सोडावे लागतील, नवीन मित्र धरावे लागतील, नवीन क्लब्स जॉईन करावे लागतील. रोटरी लायन सोडा, चैतन्यांगण धरा. किती वानते चैतन्यांगण धरा, नवीन क्लब धरूया ना. या क्लबने आपलं काय केलं जीवनात? हां, मी पूर्णपणे सुखी आहे. अरे सुखी आहे, आनंदी आहेस का? आनंदी आहेस तर चेहऱ्यावर 12 का वाजलेत? हा साधा पुढचा प्रश्न आहे. तुकाराम विचारतात, रामदास म्हणतात, आरशात बघितलंय का आनंदाचा चेहरा कसा दिसतो? आणि मग कळतो माझ्या चेहऱ्यावर किती भीती आहे, माझा चेहरा आक्रसलेला आहे, कॉन्ट्रॅक्टेड फेस, नॉट एक्सपांडेड फेस, नॉट युज्युअल नॅचरल फेस नाहीच आहे माझा. म्हणून दुसऱ्याच्या डोळ्यात मला दिसतं, त्याच्या डोळ्यात काय येते, माझ्या डोळ्यातलं मला पाहायचं असेल तर निदान आरशात पाहूया, मनाच्या आरशात पाहूया, स्मृतींच्या आरशात पाहूया, आत्ताची गेलेली वर्ष पाहूया, नवीन वर्षात पुढे जाऊया. काहीतरी सोडलं पाहिजे, त्याशिवाय काही मिळणार नाही. आता ही जागा सोडल्याशिवाय मी आज जाणार नाही, तुम्ही सुटणार नाही आहात. हे लक्षात ठेवा, हा एक भाग आहे. शेव वाचूया ना काहीतरी. म्हणून सुखदुःख जाणता जीव तैसाची जाणावा सदाशिव. लोक ऑब्जेक्शन द्या, सदाशिव म्हणजे शंकर. अरे शंकर हा देव आहे, त्याला पार्वती नावाची बायको आहे, त्याला गणेश नावाचा जरा ॲबनॉर्मल मुलगा आहे, आणि ते 6 त्याने पोर, ते कधी घरी राहतच नाही, सतत फिरत राहिलेलं आहे मोरावरून. कसलं कुटुंब? त्यालाही सुखदुःख आहेत. बऱ्याच वेळेला पार्वती आणि शंकर यांच्यातले जे प्रसंग येतात ना, कशात, याच्यात पुराणात असं वर्णन केलेलं असतं. आत्ता मी केलं आहे तसं. सारीपाट खेळत असतात, शंकर काहीतरी म्हणतो, ती पार्वती उडवून देते. नंदी म्हणतो शंकराला, तुमचं नाहीतरी चुकलंच, तू नेहमी पार्वतीची बाजू घेतोस. नाही, त्यांचीच बाजू बरोबर असते, हे नंदी म्हणतो शंकराला. शंकर म्हणजे सगळं सुख, विष्णू म्हणजे सगळं सुख, ब्रह्मदेव म्हणजे सगळं सुख नाही हो. ब्रह्मदेवाला पुढे मागे बाजूला आरसे लागतात, त्याशिवाय 4 तोंड दिसत नाही. मुकुट कसा घालणार आहे सांगा बरं? अरे बरा माणूसच बरा, कारण माणसाच्या उद्धाराची शक्यता आहे. देवानं फक्त पुण्य आहे तोपर्यंत देव, नंतर पतन पृथ्वीवर. माणसाने पतन का उद्धार? चॉईस माणसाला, देवाना चॉईस नाही आहे, हे लक्षात ठेवा. म्हणून हे लोकांना कळत नाही. त्यांनी सुखदुःख जाणता जीव तैसाची जाणावा सदाशिव. अंतःकरण पंचक अपूर्व अंश आत्मयाचा. हे अंतःकरण पंचक सांगितलं, 4च गोष्टी लक्षात ठेवा. मन, बुद्धी, चित्त, आनंद किंवा आत्मा. 4 मिळून होतं ते 5वं अंतःकरण. एक बहिःकरण आहे, एक उपकरण आहे, एक देहाची निरनिराळी बहिःकरण म्हणजे मी निरनिराळी साधनं वापरतो. ही यानं केलेली आहेत निरनिराळी, विमान काय, गाडी काय, ही सगळी आहे, मी हातात धरून वापरतो, ती उपकरणं आहेत. मग कधी कुदळ वापरतो शेती करायला, चमचा वापरतो जेवणासाठी, डाऊल वापरतो ढवळण्यासाठी, हे सगळं आहे ना, सगळी उपकरणं आहेत. मग देहाची करणं आहेत, डोळे, डोळ्यांनी पाहतो, कानाने ऐकतो, बरोबर. अंतःकरण कोण? तिथपर्यंत आयुष्य संपतं. उपकरणं, बहिःकरणं याच्यातच संत, अंतःकरणापर्यंत मी जात नाही. उपकरण म्हणजे मॅनमेड, बहिःकरण किंवा मधलं करण म्हणजे नेचर मेड, आणि अंतःकरण ते मी आत उपासनेने संपन्न करायचं आहे. मन प्रत्येकाला आहे पण मन कमकुवत आहे. बुद्धी प्रत्येकाला आहे पण अस्थिर बुद्धी आहे, त्यामुळे निर्णय निश्चय नीट घेतले जात नाही. चित्त प्रत्येकाला आहे पण अशांत आहे. आत्मा प्रत्येकाला आहे पण तो प्रक्षुब्ध आहे आणि अस्वस्थ आहे एका अर्थाने. हेच सुधारायला पाहिजे ना. अंतःकरण पंचक सांगितलेलं आहे.
द्रष्टा साक्षी ज्ञानघन सत्ता चैतन्य पुरातन श्रवण मनन विवरण गुण आत्मयाचे. श्रवण मनन विवरण हे नवविधा भक्ती आत्म्याचे गुण सांगितलेलं आहे. म्हणून द्रष्टा साक्षी ज्ञानघन, आपण द्रष्टा विटनेस आहोत. ज्ञानघन सत्ता चैतन्य पुरातन श्रवण मनन विवरण, आत्ता आपण करतोय ते विवरण आहे, एक्सप्लेनेशन आहे. गुण आत्मयाचे शेवटची ओवी आत्मा राम उपासना. आपण इतकं 20 महिने दासबोध बघतोय की रामाची नाही आहे उपासना. राम म्हणजे कुठला परशुराम का बलराम का अयोध्येचा राम, आपण हे विचार सतत मांडलेले आहेत. आणि गीतेतला विचार शेवटचा सांगून मी थांबतो. आत्ता शेवटची ओवी वाचूया. आत्माराम उपासना तेणे पावले निरंजना. ही ओवी खास गीतेतली आहे. निस्संदेह अनुमाना, निस्संदेह अनुमाना ठावची नाही. इन्फरन्स कशाला, तर्क कशाला, आणि अनुभव घ्या ना. वाय डाऊट, एक्सपिरियन्स वाने रिअलाइज इन युअर लाईफ. गीतेतला कुठला विचार आहे तो विचार मी सोपा करून सांगतो. अर्जुना, तू रामाची उपासना करशील तर रामापर्यंत पोचशील, रामाला मिळवशील, माझ्यापर्यंत येणार नाहीस. तू कृष्णाची उपासना करशील तर कृष्णापर्यंत पोचशील, माझ्याकडे येणार नाहीस. दत्ताची उपासना करून दत्तापर्यंत पोचा, याची देवीची उपासना करून तिथपर्यंत पोचा, माझ्यापर्यंत भगवान उवाचे आहे ना. तो भगवान सांगतोय, आणि भगवान म्हणजे परब्रह्म परमात्मा परमेश्वर परम. तिथे गेलं पाहिजे. त्याच्यासाठी आतली उपासना आहे जी आपण करतो. दुपारी आपण ते समास बघणार आहोत. आत्ता आरतीसाठी आपण उभे राहूया.